नमस्कार. एक व्यक्ती जिच्या पहिल्याच पुस्तकाची प्रस्तावना ही पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर सर, पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे सर, बीव्हीजीचे हनुमंतराव गायकवाड सर यांनी लिहिले आहे, अशा व्यक्तीची ओळख करून देण्यासाठी आज मी इथे उभा आहे. साताऱ्यामध्ये सर्वसामान्य मराठी कुटुंबातील जन्म, वडील पोस्टामध्ये तार मास्तर आणि आई शेतकरी. घरी कोणत्याही उद्योगाचा वारसा नसताना आव्हानात्मक आणि विपरीत परिस्थितीमध्ये संधी शोधत त्यांनी उद्योग उभा केला आणि वाढवला. 2007 साली आपल्या एका महिन्याच्या पगाराच्या शिदोरीवर त्यांनी आपल्या व्यवसायाची पुनश्च सुरुवात केली. टाटा, महिंद्रा, L&T, गोदरेज, सिमेंट्स, केलॉग्स, ITC, ब्रिटानिया, HPCL, IOCL अशा अनेक भारतीय आणि मल्टीनॅशनल कंपनींचे ऊर्जा संवर्धन करून करोडो रुपयाचे सेव्हिंग करणाऱ्या केल्विन आणि लिक्विड गॅससह 5 कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष श्री प्रफुल्ल वानखेडे सर. सध्या त्यांच्या कंपनीच्या 2 फॅक्टरीज, 7 ऑफिसेस आणि 18हून अधिक देशांना एक्सपोर्ट सुरू आहे. सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीज ज्यामध्ये ऊर्जा लागते अशा कंपनींसाठी एंड टू एंड सोल्युशन ही त्यांची खासियत. इंधन ज्वलन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, नियम व मानदंड भारतात प्रस्थापित करण्यात प्रफुल्ल सरांचा महत्त्वाचा वाटा आहे. सोशल मीडियाच्या जगात जिथे लोक मनोरंजनात व्यग्र आहेत, तिथे प्रफुल्ल सर आर्थिक साक्षरता आणि उद्यमशीलता यांचे धडे देतात. सरांचा परिचय हा 2 गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. पहिली म्हणजे गोष्ट पैशा पाण्याची हे त्यांचं पुस्तक आणि दुसरी म्हणजे लेट्स रीड इंडिया फाउंडेशन. कोविडमध्ये सर्वत्र नैराश्याचे वातावरण असताना ट्विटर थ्रेडच्या माध्यमातून सुरू झालेले त्यांचे लेख हे पुस्तक रूपात प्रकाशित झाले, ते गोष्ट पैशा पाण्याची या नावाने. ज्या पुस्तकाने पहिल्याच दिवशी जगप्रसिद्ध हॅरी पॉटर या पुस्तकांच्या बुकिंगचा विक्रम मोडला, काही तासातच हजारो प्रतींचे प्री बुकिंग झाले. प्रकाशनानंतर 15 दिवसात 30,000 प्रतींची विक्री, महिन्याभरात 60,000 प्रती आणि काही महिन्यातच लाखभराहून अधिक प्रती बाजारात येण्याची आणि ती संपण्याची मराठी साहित्यातील ही पहिलीच घटना. मराठीसह 9 भाषांमध्ये भाषांतरित होणारे हे पुस्तक भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांचे सहकारी तसेच विंग्स ऑफ फायर पुस्तकाचे लेखक प्रसिद्ध मिसाईल शास्त्रज्ञ अरुण तिवारी सरांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलं आहे, हे पुस्तक वाचून मला जणू काही माझे गुरु दिवंगत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याशी संवाद साधत असल्याची अनुभूती मिळाली. माणुसकीची श्रीमंती हे प्रकरण वाचताना तर तरुण कलामांनी केलेल्या चिरंतन मूल्यांची मांडणी पुन्हा नव्याने वाचत असल्याचा भास झाला. किती मोठी ही दाद. सरांना लहानपणापासून पुस्तकाचे प्रेम. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना म्हणत खूप अफाट आणि नाविन्यपूर्ण काम त्यांची NGO लेट्स रीड इंडिया फाउंडेशन ही करत आहे. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी जनतेला शहाणा आणि सुसंस्कृत करण्यासाठी 1932 साली फिरतं वाचनालय सुरू केलं होतं. हाच वारसा प्रफुल्ल सर पुढे नेत आहेत. त्यांनी 4 फिरत्या लायब्ररीच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि गरजू लोकांना पुस्तकाच्या माध्यमातून संस्कार देण्याचे काम सुरू आहे. कोविडच्या नैराश्यपूर्ण वातावरणात जिथे लोक आपल्या नातेवाईकांची सुद्धा विचारपूस करत नव्हते, तेव्हा या संस्थेचे स्वयंसेवक 37 हॉस्पिटलमध्ये कोविड लायब्ररीच्या माध्यमातून सेवा पुरवत होते. नवी मुंबईमधील 25हून अधिक बसेसमध्ये त्यांनी मिनी लायब्ररी हा नवीन प्रयोग सुरू केला. पुतळा तिथे पुस्तक ही अभिनव संकल्पना त्यांनी कोल्हापुरात सुरू केली. आजपर्यंत त्यांच्या या इनिशिएटिव्हचा फायदा 1 लाखाहून अधिक लोकांनी उठवला आहे. 2022 सालीचा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा प्रतिष्ठेचा सुभाषमणी गोखले स्मृती पुरस्कार आणि सकाळ समूहाचा सकाळ सन्मान पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे.
तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर जोडणी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजेच नैतिक व्यवहारातून धन मिळवावे आणि खर्च करताना व्यवहारी विचार करावा ही शिकवण आचरणात आणून लोकांना सुखाचा मार्ग दाखवणारे असे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यास आज प्रमुख पाहुणे म्हणून इथे लाभले आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या कडकडानं स्वागत करूया. मी प्रफुल्ल वानखेडे सर यांना त्यांच्या औद्योगिक क्रांती आणि संधी या विषयावरील मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतो. सर्वांना नमस्कार. आज इथे व्यासपीठावरील सन्माननीय आपल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू श्री टी शिर्के सर, पाटील सर, त्याच्यानंतर ज्यांनी हा कार्यक्रम आजचा आयोजित केला त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमॅन असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरचे चेअरमन महेश दाते सर, वाईस चेअरमन विनय कोगरे सर, ऑनरेबल सेक्रेटरी मिलिंद बिरादर साहेब, ऑनरेबल ट्रेझरर राहुल पाटील साहेब, तसेच खरं सांगायचं तर मला अशा भाषणांचा फार कंटाळा येतो आणि मी सहसा अशी भाषणं करत नाही. याचं मूळ कारण म्हणजे जे माझ्या समोर माझ्या वडिलांच्या वयाचे, अनेक जण माझ्या मोठ्या भावाच्या वयाचे आणि अनेक जण माझ्यापेक्षा माझं जे वय आहे कदाचित तेवढा अनुभव घेतलेली मंडळी इथे उपस्थित आहेत. प्रथम त्या सर्व उद्योजकांना मी मनापासून नमस्कार करतो. जे विद्यार्थी मित्र बसले तुमच्या हिमतीने मी खरं बोलतोय, कारण अशा मंडळींच्या समोर ज्यांनी इतकी वर्ष उद्योग केलेला असतो, इतकी वर्ष त्यांनी इतक्या खस्ता खाल्लेल्या असतात, जे चढ उतार पाहिलेले असतात, ते खरं तर त्यांच्या समोर जेव्हा आपण उद्योग, पैसा, नवी आव्हानं आणि हे बोलतो त्यावेळेला खरं फार आपल्याला शब्द फुटत नाही. आणि जेव्हा मी अत्यंत माझ्या समोर बसलेली मंडळी जो खरोखर माझ्या वयाच्या पेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे, ते विजडम आहे, अशा लोकांच्या समोर जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला थोडंसं आपल्याला आपसूक एक आपण श्रिंक होऊन जातो, आपण थोडेसे दबून जातो आणि त्यामुळे जर का माझं काही चुकलं तर तुम्ही मला माफ करा. मी आधीच सांगतो, कारण बऱ्याचदा बोलण्याच्या ओघात हल्ली पद्धती बदलले. आपण बोलताना फार तुमच्यासारखं जे इथं सिनियर मंडळी बसले तेवढं भान राखता येत नाही आणि ते एकमेव कारण आहे की मी सहसा अशा भाषणांना कधी जात नाही. सो आज ज्या पद्धतीनं मी इथं आलोय, सो पहिल्यांदा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी किंवा मी काही बोलण्याच्या आधी आजच्या या नॅशनल फाउंड्री डेच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना, या उद्योजकांना, सरांना, विद्यार्थी आले त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना तर मी हा कार्यक्रम किंवा अशा पद्धतीचे कार्यक्रम सहसा करत नाही आणि याचं कारण हे आहे की उद्योगामध्ये आपलं पहिलं टार्गेट हे भाषणं देणं हे नसून उद्योग करणं हे असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी नेहमी म्हणतो की भाषणांनी कधीही जग बदलत नसतं, जग हे आपल्या कृतीने बदलत असतं. त्यामुळे कृती माझी ही व्यवसाय करण्याची असली पाहिजे, ना की ही भाषणं करण्याची असली पाहिजे. पण ज्या पद्धतीने मला इथे आमंत्रण मिळालं आणि जेव्हा मला मी मिलिंद सरांशी बोलत होतो आणि म्हणजे महेश सर आले कदाचित कार्यक्रमाला, त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेला मला आमंत्रण देणारे हे 75% पेक्षा जास्त माझे एक्झिस्टिंग कस्टमर होते आणि त्यामुळे मला हे नाही म्हणणं शक्यच नव्हतं, कारण मग ती माझ्या व्यवसायाची प्रतारणा झाली असती. त्यामुळे मी या कार्यक्रमाला हो म्हटलो. आणि मी जे सांगणार आहे त्याचा गैरसमज करून घेऊ नका. मी काही स्वतःला फार कष्टाळू वगैरे दाखवायचे ह्याला म्हणत नाही. पण मी गेल्या 9 तारखेपासून एक दिवस वायझॅगला होतो, नंतर बेंगलोरला होतो, त्याच्यानंतर मी काही दिवस आफ्रिकेत होतो. आफ्रिकेतून मी पुन्हा दुबईमध्ये काही दिवस थांबलो, तिथून मी पुन्हा मुंबईत आलो आणि मागचे 4 दिवस सलग मी प्रवास करतोय. त्यामुळे माझ्या भाषणात तुम्हाला कदाचित थोडीफार एक वाक्यता किंवा तसा तो प्रॉपर व्याख्यानासारखा फील येणार नाही. त्यामुळे त्याबद्दल मला तुम्ही तिथे कम्पेअर करू नका. बऱ्याचदा आपण असं होतं की आपल्याला तो घोड्यांच्या रेसमध्ये प्रत्येकाला पळवायचं असतं आणि मी व्याख्याता नाहीये, मी आधीच कबूल करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.
याची सुरुवात जी आहे ना ती मला फार अभिमानाची गोष्ट एक सांगावीशी वाटते, जी आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली होते. 7वीत असताना साधारणपणे मी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये माझा ॲट अ ग्लान्स नावाचं एक इक्विपमेंट सिलेक्ट झालं होतं. आणि 7वीत असताना आम्ही परभणीला ते राज्यस्तरीय प्रदर्शन होतं आणि आम्ही माझ्या शिक्षकांबरोबर आपले इथले जजचे होते पडुळकर सर म्हणून. तर आम्ही साताऱ्याहून म्हणजे शिरवळहून आम्ही जजला गेलो होतो, परभणीला गेलो होतो. परभणीला गेल्यानंतर तिथे त्या कॉलेजवरती आम्ही मोठं नाव बघितलं, तिथे होतं मराठवाडा विद्यापीठ. आणि ते मी एसटीतून उतरलो आम्ही दोघे आणि मी सरांना विचारलं, सर हे मराठवाडा विद्यापीठ इथे आहे, मग आपण तिथे आहोत साताऱ्यात, त्याला कुठलं विद्यापीठ आहे? मला तोपर्यंत माहिती नव्हतं, हे विद्यापीठ हे भानगडच माहिती नव्हते आपल्याला. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण आणि त्याच्यानंतर असा परभणीचा दौरा म्हणजे आमचा असा जर्मनी वगैरेचा दौरा होता. सो मी त्याला विचारलं हे विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ, आपलं विद्यापीठ कोणतं? तर त्यांनी मला सांगितलं की आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ. म्हणजे शिवाजी विद्यापीठ म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. मला तो जो अभिमान होता की आपल्या विद्यापीठाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठाच्या नावानं केलं, आपण भारी आहोत. आणि तो जो फील आला होता मला, ती जी छाती फुगली होती ना माझी, ती मी जेव्हा आत्ता बोलतोय ना इथे आणि सगळं बघतोय त्यावेळेला ती मला फीलिंग आहे. हे माझं विद्यापीठ आहे. मला असं वाटतं तो जो संस्कार होता ते जे इथे मी बोलतोय, त्यामुळे इथले कुलगुरू ज्यांच्या सोबत मी बसलोय, मला असं वाटतं की माझ्या अकॅडमिक करिअर मधला हा आतापर्यंतचा सर्वोच्च बिंदू आहे. आणि त्याच्याबद्दल समस्त फाउंड्री असोसिएशनच्या कोल्हापूरच्या तुमचे मनापासून धन्यवाद. कदाचित बोलण्याच्या ओघात विसरेन आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे माझ्या आयुष्याच्या टप्प्यातली. त्यामुळे मी जेव्हा कुलगुरू आणि अत्यंत म्हणजे मला शिक्षकांबद्दल पर्टिक्युलरली जास्त आदर ह्याच्यासाठी वाटतो की या भारतात, या महाराष्ट्रात जे आज मितीला सर्वाधिक ज्यांना आपण प्रकाश शोधत आणण्याची गरज आहे, ज्यांना सर्वाधिक आपल्याला रिस्पेक्ट द्यायची गरज आहे, जे खरे सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी अनेक सेलिब्रिटी, अनेक उद्योजक, अनेक कलाकार, अनेक राजकारणी आणि जो माणूस दिसेल, जो तुम्हाला यशस्वी दिसेल, जो अयशस्वी दिसेल, तो त्यांच्यामुळे घडलाय. आणि आज जे आपण जगतोय, श्वास घेतोय, ते शिक्षकांमुळे घडलाय. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या सोबत बसणं हा माझा आतापर्यंतच्या आयुष्यातला सर्वात मोठा बहुमान आहे. दुसरी गोष्ट, माझ्या उजव्या बाजूला ज्यांनी आयुष्यात फक्त विजय नाही पाहिजे, आपल्याकडे काय ग्लोरीफाय करायची सवय आहे, आपल्याला विजय ग्लोरीफाय करायला आवडतं. मला का बोलवलंय? कारण माझे 1 लाख पुस्तकं विकली गेले. मी एक आतापर्यंतचा या घडीला यशस्वी उद्योजक आहे आणि त्याच्यामुळे मला बोलवलंय, कारण आपल्याला यश सेलिब्रेट करायला आवडतं. तुम्हाला किती जण, तुम्हाला आश्चर्य वाटेल मी जी गोष्ट बोलणार आहे, कदाचित अशा प्लॅटफॉर्मवर लोक बोलणार नाही ती गोष्ट, पण कॅन यू बिलीव्ह, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या इतक्या मोठ्या कारकिर्दीत अगदी 50शीत गेले, कित्येक 3-4 दशक ते लढले, त्याच्यामध्ये कितीतरी पराजय झाले, कितीतरी तह झाले, कितीतरी प्राणांतिक लढाया झाल्या, कितीतरी वेळा पूर्ण सगळं होतं नव्हतं ते गेलं आणि तरी ते पुन्हा उभे राहिले. ज्या वेळेला आपण रिस्क असेसमेंट, कॅल्क्युलेटेड रिस्क आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलतो, त्यावेळेला जगातला सर्वात महान राजा हा आपल्या मातीतला येतो आणि त्याच्यानंतर तो इतका संघर्ष करून पुढे जाऊन इतक्या वर्षानंतर छत्रपती बनतो. त्या मातीतले आपण, त्यांच्या नावानं हे विद्यापीठ, त्यांच्या मातीमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे हा संबंध महाराष्ट्र आणि आज मितीला भारताला, आपल्याला सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटतो. अशा या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये बोलताना मला एक दिसतं, त्यांची दूरदृष्टी. त्या काळात शिवाजी महाराजांना दूरदृष्टी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा आरमार बांधलं. आपल्याकडे जेव्हा समुद्र पार करायला बंदी होती, समुद्र पार करणाऱ्या लोकांना काय ट्रीटमेंट दिली जात असेल तुम्ही इमॅजिन करा, किंवा कशा पद्धतीने त्यांचा ब्रेनवॉश केला गेला असेल तो पहा. त्या काळात शिवाजी महाराजांना वाटलं की आपण आरमार बनवावं आणि त्यांचा आरमार होतं तिथे. किती मोठी दूरदृष्टी. जे दुसऱ्या बाजूला छत्रपती शाहू महाराज आहेत, ज्यांचा मी आयुष्यभर आदर्श मानतो आणि मला असं वाटतं की छत्रपती शाहू महाराज ज्यांच्यामुळे या भारतातील लोकशाहीचा, इथल्या आरक्षणाचा आणि इथल्या एकंदर समाज व्यवस्थेचा पाया घातला गेला, ते छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीमध्ये मी आहे. मला असं वाटतं याच्यापेक्षा अजून दुसरी कुठली गोष्ट असू नाही शकत. काय दूरदृष्टी होती शाहू महाराजांची, काय दूरदृष्टी होती. तुम्ही इमॅजिन करा, परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर कुठेतरी धरण बघतात,
ते धरण पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपल्या कोल्हापूरमध्ये पण असं धरण असावं, आणि ते तसं धरण येऊन राधानगरी धरण बांधतात. ज्या धरणाच्या जीवावर आपण हरित क्रांती केली, श्वेत क्रांती केली, उद्योग क्रांती केली, शाळा बांधल्या. त्यांनी त्या काळामध्ये शिक्षणाचा कायदा केला की प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे फुकट, सक्तीचं सॉरी. आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा कधी करावा? 100 वर्षांपूर्वी. आणि त्या शिक्षणाचा, सक्तीचा शिक्षणाचा कायदा त्या काळात करणारे, 100 वर्षापूर्वी म्हणणारे की सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे सगळ्यांना, ते शाहू महाराज. काय दूरदृष्टी इथल्या मातीची. ताराराणींबद्दल यजुनाथ सरकार, जे फार सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ आहेत, ते म्हणतात ज्या काळामध्ये या साम्राज्याला सर्वाधिक धोका होता त्या काळामध्ये त्यांनी हे साम्राज्य वाचवलं, वाढवलं, टिकवलं. काय दूरदृष्टी होती या सर्वांची. आपण ज्यांच्या समोर, मला हे फोटो दिसतात सगळे, माझी छाती भरून येते. कर्मवीर अण्णा, कर्मवीर अण्णांमुळे माझे बाबा कमवा आणि शिका या योजनेतून शिकले. माझे बाबा शिकले म्हणून मी माझ्या दुसऱ्या पिढीतला माणूस शिकलो, आणि मी शिकलो म्हणून मी तुमच्या समोर आता बोलतोय. किती उपकार कर्मवीर अण्णांचे. मला असं वाटतं की आपण सर्वजण ज्या पद्धतीने या मातीचे, म्हणजे मला बऱ्याचदा असं वाटतं, मी याच्या आधी खूप वेळा बोललोय की ही कोल्हापूर ही बोलणाऱ्यांची भूमी नाही, कोल्हापूर ही काम करणाऱ्यांची भूमी आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला या भूमीबद्दलचा आदर दुणावतो त्यावेळेला आपल्याला वारंवार इथली दूरदृष्टी दिसते. इथे 172 वर्षांपूर्वी, साधारण 1850 साली इथे वाचनालय होतं. आता दुर्दैवाची गोष्ट काय आहे की असं आता जे 100 वर्षानंतर चालेल असं मला वाचनालय इथे दिसत नाही. मी आता कोल्हापूरच्या एक एक्सेलन्स, त्याचं नाव काय होतं, सेंटर ऑफ एक्सेलन्स मध्ये गेलो. काय अप्रतिम सेंटर ऑफ एक्सेलन्स, म्हणजे हॅट्स ऑफ टू दॅट. म्हणजे अशा पद्धतीचं इंडस्ट्री करू शकते, जे मी इथे बोलणार होतो की असं काहीतरी असायला पाहिजे, आणि मी तिथे गेलो आणि बघतो सेंटर ऑफ एक्सेलन्स आहे. पण मला त्याच्यामध्ये एक जाणवलं, लायब्ररी असेल तर मला माहिती नाही, पण मला असं वाटलं की तिथे लायब्ररी असायला. म्हणजे जी आपलं जे झाड असतं ना, ते झाड वरून खूप सुंदर दिसतं. शोभेची झाडं असतात ती फार सुंदर दिसतात वरून, त्याचं पानं फुलं ह्याच्यावर त्याची शोभा दिसते. पण जे खरं झाड असतं ना त्याची मुळं खूप खोल असतात. वडाचं झाड असेल त्याची मुळं खूप खोल असतात, त्यामुळे 700-800 वर्ष टिकतं. आणि ती मुळं जातात ना, म्हणजे तुम्ही वाचन करायला पाहिजे. जे आत्ता या विद्यापीठात मुलं असतील त्यांना प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर फाउंड्री बद्दलचा इतिहास कळायला पाहिजे. त्यांना हे समजलं पाहिजे नक्की फाउंड्री काय आहे, कुठून आलं. तुम्ही आज आपण 74वा वाढदिवस, 74वा वर्धापन दिन साजरा करतोय. तुम्हाला गंमत सांगतो, कितीतरी 1000 वर्षांपासूनची ही परंपरा आहे. फाउंड्री हे आपल्या देशाचं तसं पाहिलं तर वैभव. त्या काळात सम्राट अशोक हत्यारं, कितीतरी हत्यारं आपण इथून एक्सपोर्ट करायचो भारतातून काही 1000 वर्षांपूर्वी. तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे आपल्याकडे याला ओतशाळा, इफ आय एम राईट, त्याला ओतशाळा मराठीमध्ये आपण म्हणतो, किंवा ओत केंद्र, हे अत्यंत जुनी पद्धत. आणि 800 कोटी लोकसंख्येच्या ह्या जगात कोल्हापूर सारखं एक जागा ही आपल्या महाराष्ट्रातली, तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जगातली आज सगळ्यात चांगली क्वालिटी देणारी फाउंड्री कुठली असेल. सर जिथं कुठे हा प्रोडक्टच्या क्वालिटीबद्दल लोकांना डाऊट असेल, तो प्रोडक्ट बनेल की नाही असं वाटत असेल, तर कोल्हापूर इतकी खात्रीची जागा असते की जगातली सर्वोत्तम कंपनी ही इथे येऊन मग तो कंपोनंट बनवून जाते. मला असं वाटतं की ती परंपरा जर का आपल्या इथे जपली जात असेल तर आता आपल्याला दूरदृष्टीने विचार करायची गरज आहे की आता इथून पुढे जर का मला 100 वर्ष ही फाउंड्री घेऊन जायची आहे तर मला नक्की काय केलं पाहिजे. इतका जुना इतिहास या फाउंड्री इंडस्ट्रीचा आहे, म्हणजे कोल्हापूरचाही. मला असं वाटतं तुमच्या समोर मी तो इतिहास सांगत नाहीये, कारण तुमच्यापैकी जवळपास प्रत्येकांना माहिती असेल, पण जी मंडळी मागे बसलेत, जी तरुण मुलं बसलेत, त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. हा उद्योगही प्रचंड प्रॉब्लेम मध्ये आला होता एका काळात. ज्या वेळेला आपल्याकडे फाउंड्री सुरू झाली आणि नंतर राजकोट सारख्या ठिकाणी किंवा इतर अनेक ठिकाणी फाउंड्री सुरू झाल्या, आणि तिथे आपण कॉस्ट कंपॅरिझन मध्ये त्यांना कॉम्पिटिटिव्ह नव्हतं, त्यामुळे तिथेही तो उद्योग वाढला. आज मी तिला भारतामध्ये तुम्ही जर पाहिलं तर राजकोट असेल किंवा कोइंबतूर असेल, कोलकाता असेल, किंवा लुधियाना आणि दिल्लीचा जो परिसर असेल, आणि आपलं कोल्हापूर असेल, या प्रत्येक ठिकाणी फार चांगली क्लस्टर डेव्हलप झाली. प्रत्येकाचे फायदे आहेत, तोटे आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण कोल्हापूरमधली आजही आयडेंटिटी ही प्रामाणिकपणाची. मला असं वाटतं इतर कोणत्याही फाउंड्री उद्योगापेक्षा कोल्हापूरचा उद्योग हा प्रामाणिकपणासाठी जास्त ओळखला जातो, आणि आपल्याला ती आपला USP आपण कसा वाढवू शकतो याच्यावरती
तरुण जे मुलं आहेत त्यांनी त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. जे नवीन उद्योजक तरुण येत आहेत त्यांनी त्याच्यावर काम करायची गरज आहे. जे नवीन सायंटिस्ट असतील, त्याच्यामध्ये जे तज्ञ असतील, त्यांनी त्याच्यामध्ये काम करायची गरज आहे. जेव्हा आपण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आणि ह्या गोष्टी बोलतो तेव्हा मुद्दाम मी तुम्हाला हा सगळा रेफरन्स देतोय की हे हजारो वर्षांपूर्वीचं तंत्रज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये आपण बदल करत करत आता इथपर्यंत आलोय. साधारणपणे वर्ष, मला इफ माझं चुकत असेल तर मला सांगा, पण साधारण 100-1 वर्षापूर्वी खरं आधुनिक फाउंड्री आणि याची सुरुवात किंवा त्याच्यामध्ये प्रॉपर असं काम सुरू झालं. पण तुम्ही जर का उद्योजकतेचा इतिहास पाहिला, म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स पाहिली, तर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स ही खरी 16व्या शतकात ते 17व्या शतकापासून सुरू झाली. त्याच्या आधी काय परिस्थिती होती, तर त्याच्या आधी आपल्याकडे आपण म्हणतो की म्हणजे आपण एखादा शोध लागला की आपण त्याच्याबद्दल म्हणतो हे आम्हाला आधीच माहिती होतं, आमच्याकडे होतं असे, म्हणजे त्याला माझं काही किंमत नाही. पण तुम्ही जर पाहिलं तर औद्योगिक क्रांतीची खरी सुरुवात, त्याचा जो पाया होता, 2 त्याला कॉन्सेप्ट दिले जातात. एक म्हणजे मानवी प्रगती ही जेव्हा चाकाचा शोध लागला तेव्हा सुरू झाली. माणसाची खरी प्रगती ही चाकाचा शोध लागला आणि मग सुरू झाली. आणि दुसरी माणसाची जी प्रगती आहे, ज्याला खऱ्या अर्थाने प्रगती म्हणते, ती सुरू झाली ज्यावेळेला प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा शोध लागला. तर त्याला रेनेसन्स म्हणतात, जे युरोपमध्ये झालं ते. तर ते ज्या वेळेला तुमच्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा शोध लागला त्यावेळेला ज्ञान हे फ्री फ्लोईंग झालं. ज्ञान इतकं फ्री फ्लोईंग झालं की त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं छापणं सुरू झालं. त्याच्यातून लोकांना आदान प्रदान ज्ञानाचं व्हायला लागलं आणि त्यातून लोकांना अनेक गोष्टी कळायला लागल्या. जोपर्यंत ज्ञान हे काही चिठ्ठ्याच्या पाड्यात लपवलेलं होतं किंवा फक्त एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये मौखिक पद्धतीने जात होतं, तोपर्यंत ज्ञानाला तो तेवढा मोठा विजडम, तेवढा मोठा तो आवाका मिळालेला नव्हता. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली आणि तिथून पुढे युरोपमध्ये क्रांती सुरू झाली आणि त्या क्रांतीच्या अनेक पावलांमधलं एक पाऊल होतं ते म्हणजे वाफेच्या इंजिनाचा शोध. न्यू कॉमन इंजिनाला जेव्हा जेम्स वाईटने त्याला अजून थोडंसं रिफर्बिश केलं आणि त्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी इंडस्ट्रीजमध्ये उपयोग व्हायला लागला, वाहतुकीसाठी उपयोग व्हायला लागला आणि त्याच्यानंतर लोकांच्या असं लक्षात आलं की अरे आपल्याला आता ह्याच्यातून कपडे बनवू शकतो आपण, जे अगोदरच बनवत होते पण ते अधिक वेगाने करू शकतो आपण, किंवा आपण अनेक हत्यारं बनवू शकतो, आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने बनवू शकतो, त्याच्यामध्ये वाफेचा चांगला उपयोग होईल आणि तीच वाफ वापरून आपण इंजिन अजून जोरात पळवू शकतो, म्हणजे आपण या भागातून त्या भागात अजून वेगाने जाऊ शकतो आणि तिथून मग दुसरी औद्योगिक क्रांती सुरू झाली. आपला महाराष्ट्र, मी याच्या आधी 1-2 वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे, आपला महाराष्ट्र या जवळपास प्रत्येक औद्योगिक क्रांतीमध्ये सहभागी होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्याकडे इंग्रज जेव्हा आले तेव्हा ते आपल्याकडे कापूस घ्यायचे, रॉ मटेरियल घ्यायचे आणि ते मग त्याच्यातून कापड बनवायचे. त्याच्यासाठी आपल्याकडे ज्या रेल्वे झाले किंवा बाकी इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं ते खरं त्यांच्या उद्योगाच्या सोयीसाठी उभं राहिलं. दुसऱ्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जेव्हा तारयंत्र आली, त्यांनी तारांच्या लाईन टाकल्या, त्यांनी फोन्स आणले किंवा वेगवेगळ्या चांगल्या इमारती बांधल्या, जिथून त्यांनी त्यांचा उद्योग व्यापार वाढवला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्र उदयाला. एक तर आपण राजकीय दृष्ट्या अत्यंत त्या काळी जेवढे महान लोक होऊन गेले जे इथे दिसत आहेत आणि जे आपण भारतभरात ऐकतो, त्याचं सर्वांचं केंद्र हे महाराष्ट्र होतं. आणि ज्या पद्धतीचं स्किल्ड मॅनपॉवर आपल्याकडे उभं राहिलं, म्हणजे अगदी मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 साली झाली. आपल्याला 1857 हे तसं उठावासाठी आपल्याला माहिती असतं, पण 1857 ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. तुम्ही इमॅजिन करा, आपल्याकडे 1857 ला विद्यापीठ बनतं आणि त्याच्यानंतर ह्या मुंबई प्रांतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शाळा येतात. शाहू महाराजांसारखा, महात्मा फुलेंसारखा अत्यंत द्रष्टी माणसं ह्या मातीत जन्म घेतात आणि आपण त्यांच्यामुळे शिकतो. आपला महाराष्ट्र स्किल्ड मॅनपॉवर देऊ शकतो, उत्तम इंग्रजी बोलू शकतो. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्या औद्योगिक क्रांतीच्या वेळेला आपण रॉ मटेरियल बनवत होतो, दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या वेळेला करत होतो, तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या वेळेला फार मोठा परिणाम झाला. आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला ह्या भागात आपण ज्याची फळं टाकतो, रयत शिक्षण संस्थेसारख्या लोकांनी प्रचंड चांगल्या पद्धतीचं स्किल्ड आणि शिकलेलं मॅनपॉवर हे संपूर्ण इंडस्ट्रीसाठी उभं केलं. त्याच्यातून मग जे आता तुम्हाला जी लोक दिसतात, आपल्याकडे आलेले कारखाने दिसतात, आपल्याकडे आलेल्या अनेक प्रकारच्या उद्योग दिसतात, हे सगळ्याचं फळ हे आहे याच्यामुळे झालं की आपल्याकडे तशा प्रकारची मॅनपॉवर होती. ही जी माती आहे ती सर्वसमावेशक माती आहे आणि त्याच्यामुळे इथे बाहेरची लोक आली, की बाहेरची लोक येऊन इथे काम करायला लागली आणि त्यांना इथे तसं पोषक वातावरण मिळालं आणि आपण पुढे गेलो. आता मुद्दा येतो असा की मग
आपल्याला ते का नाही जमलं? म्हणजे तुम्ही जर का पाहिलं, मी सहज म्हणून तुम्ही जर का बघितलं की आपल्या इथल्या सर्वोत्तम कंपन्या कोणत्या आहेत भारतातल्या, तर त्याच्यातल्या 99% कंपन्या आपल्या महाराष्ट्रात दिसतील, त्याही मुंबईत दिसतील, पण त्याच्यामध्ये एकही मराठी माणूस दिसणार नाही. आणि हे जे आहे हे फार दुःखद आहे. म्हणजे मी ज्या वेळेला याचा अभ्यास करत होतो, ज्या वेळेला माझ्या व्यावसायिक आयुष्यात मी त्याचा अभ्यास करत होतो, त्यावेळेला मला असं जाणवलं की आपण सर्वांसोबत काम करायला पाहिजे. मग मी आम्ही महाराष्ट्रीयन लोकांबरोबर काम केलं, काही पारशी लोकांबरोबर काम केलं, काही गुजराती लोकांबरोबर काम केलं, काही भोरी मुस्लिम लोकांबरोबर काम केलं, काही राजस्थानी लोकांबरोबर काम केलं, काही गुजराती लोकांबरोबर काम केलं. ते माझ्या असं लक्षात आलं की ह्या प्रत्येकामध्ये एक क्वालिटी आहे. ह्या प्रत्येकामध्ये काय क्वालिटी आहे? या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये सक्सेसफुल का झाले? गुजराती लोक हे फार गोड बोलतात. आपल्याकडचा माणूस कसा असतो? आपल्याला होणार नाही काय, जे आहे ते तोंडावर बोलणार. आपण मोडेन पण वाकणार नाही. तू वेडा आहे तर वेडा आहे, बस संपलं. गुजराती माणूस तसं नाही करत. त्याला कळतं हा माझा व्यवसाय आहे, मला काय बोललं पाहिजे, मला काय नाही बोललं पाहिजे. तो त्या पद्धतीने जो गुजराती माणूस तो गोड बोलण्याचा बोल. आपण जर राजस्थानी माणूस बघितला ना, तर तो तुम्ही काहीही करा, तो वडिलांकडून पण हिशोब देतो. अत्यंत हिशोबी माणूस, एक रुपयाचा हिशोब घेणार, त्याच्यात अजिबात कुठेही काही कमतरता येणार नाही आणि ते कोणाला सोडणार नाही. तुम्ही पारसी माणसं घ्या. पारसी माणसं म्हणजे तो दुधात साखर, म्हणजे सगळंच पौष्टिक. त्यांच्याकडून तुम्हाला ज्या पद्धतीची भाषा मिळेल, जी ट्रीटमेंट मिळेल, ते जे माणुसकी दाखवतील, मला असं वाटतं की माणुसकी ही अत्यंत वरच्या लेवलची असते. त्याच्यामुळे आपण बाकी गोष्टी काही न बोलता सरळ त्यांच्या प्रेमात पडतो. त्यामुळे पारसी लोकांकडून आपण ते शिकलं पाहिजे, जे मला माहिती नाही, अनेक लोक शिकतात, आता ती चांगली गोष्ट आहे. किंवा तुम्ही पंजाबी लोक घ्या. पंजाबी लोकांमध्ये जो एक जिगर दिसतो, जो त्यांचा ज्या पद्धतीने कष्ट करायची ताकद असते. मी माझे कितीतरी पंजाबी मित्र असे बघितले जे लिटरली 2-2, 3-3 दिवस झोपत नाहीत, ते काम करत असतात. प्रवास करतानाही त्यांच्याकडून प्रवास करायला भीती वाटावी इतके ते कडक प्रवास करतात, म्हणजे त्यांना काही वाटतच नाही त्याचं. किंवा तुम्ही भोरी मुस्लिम लोक बघितली, तर भोरी मुस्लिम लोक कोणतंही व्याज न घेता बँकांचं किंवा त्यांच्या समाजातून ज्या पद्धतीने ते लोक पैसे उभे करतात आणि व्यवसाय करतात, ह्या प्रत्येकामध्ये हे गुण आहेत वेगवेगळे. सिंधी माणूस अत्यंत चिकट. सिंधी माणसांना आपण हसतो, पण अक्षरशः पैशाचा हिशोब करतात. त्यांना बरोबर माहिती असतं, अर्धा पैसा, पाव पैसा, 1 पैसा, इथून त्यांची गिनती सुरू होते. आणि आपल्याकडे म्हणजे जेवढी हायएस्ट नोट असेल तेवढी दिसेल अशी ठेवली जाते. सो हा जो फरक आहे, आणि यांच्या समोर आपल्याला जेव्हा व्यवसाय टिकायचा असतं ना, त्यावेळेला ते फार कठीण असतं. पण तरी पण आपल्यातली जी मंडळी सक्सेसफुल होतात, त्यांच्यामध्ये हे सगळे गुण नसले तरी पण एक वेळ ते चुकून मागून सक्सेसफुल होतात, कारण त्यांच्यात प्रामाणिकपणा हा फार चांगला गुण असतो. आणि जोपर्यंत आपल्या माणसांमध्ये प्रामाणिकपणा हा गुण आहे ना, तोपर्यंत आपल्याला खूप मोठा स्कोप आहे. आणि येणाऱ्या काळात ज्या वेळेला आता आपण 4थ्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलतोय, खरं तर मी या मातीत येऊन 4थ्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलणारच नाही. मी इथे येऊन 4थ्या औद्योगिक क्रांतीबद्दल न बोलता 5व्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलणार आहे. कारण ही माती मला दूरदृष्टी देते. 4थी औद्योगिक क्रांती ही तसं पाहिलं तर माझ्या दृष्टीने फाउंड्री उद्योगासाठी तेवढी काही महत्वाची नाही. मला असं वाटतं 5वी औद्योगिक क्रांती ही फाउंड्री उद्योगासाठी महत्वाची. त्यामुळे इथला जो प्रामाणिकपणाचा गुण आहे मराठी मातीतला, त्यामुळे ही फाउंड्री उद्योग, हा इथला फाउंड्री उद्योग हा खूप पुढे जाऊ शकतो. मला असं वाटतं आपण त्याच्यावरती विचार करायला हवा. आता जेव्हा मी म्हणतो की 4थी औद्योगिक क्रांती आपल्यासाठी फार उपयोगाची नाहीये, याचं कारण काय आहे? तर 4थ्या औद्योगिक क्रांतीतून आपल्याला फाउंड्री उद्योगाला म्हणून काय मिळू शकतं? तर आता मी जेव्हा सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये गेलो होतो, त्यावेळेला मी एक प्रेझेंटेशन पाहिलं आणि मला ते खूप आवडलं. त्याच्यामध्ये आपण अत्यंत चांगल्या सुविधा दिल्यात आणि तिथे आपण इंडस्ट्री 4.0 बद्दल आम्ही बोलत होतो. ते बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण का करायची इंडस्ट्री 4.0. तर फाउंड्री उद्योगामध्ये अनेक तुम्ही सॉफ्टवेअर करू शकता, जे आजच्या काळात आपल्या फाउंड्री उद्योगामध्ये नसावे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही उद्योगाचा पाया हा त्याची प्रोसेस असते. ज्या वेळेला उद्योगाचा पाया हा प्रोसेस असतो, त्यावेळेला तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी अडवत नाही. हे मी माझ्या अपयशी उद्योगातून शिकलेलो आहे. तर मी का अपयशी झालो, तर मला प्रोसेस वगैरे काय माहिती नाही. आपल्याला सिर्फ काम करायचं, आपण दाबून काम करायचं, कष्ट करायचे आणि मग बघू काय होतं ते. त्याच्यात कधी प्रोसेसच सेट नाही केली आणि ती प्रोसेस सेट नाही केली म्हणून ती अनेकदा अयशस्वी झालं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रोसेस सेट करण्यासाठी आज मी तिला आपण इंडस्ट्री 4.0 मधली जेवढी आधुनिक सॉफ्टवेअर्स असतील ती सॉफ्टवेअर्स वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट की फाउंड्री उद्योगाला अत्यंत महत्वाची करू शकते ती म्हणजे तुमची AI टेक्नॉलॉजी असेल किंवा तुम्ही IoT जे आता सर म्हणाले IoT टेक्नॉलॉजी असेल, ही फार महत्वाची आहे.
आपल्याकडे फाउंड्रीमध्ये म्हणजे आम्ही अनेक लोकांची कामं करतो, अनेक ठिकाणी कामं करतो आणि मला असं दिसतं की ते ब्रेकडाऊन मेंटेनन्सचे कॉल घेतात बरेच लोक. मला असं वाटतं की तुमच्याकडेही ब्रेकडाऊन मेंटेनन्सचे कॉल होत असतील. एखादं मशीन चालत असेल, लॅडर हिटिंग असेल किंवा जे मंडळी मागे तरुण मुलं बसलेत त्यांच्यासाठी ह्या टर्म्स फार महत्वाच्या आहेत. लॅडर हिटिंग असेल, तुमची इंडक्शन फर्नेस असेल, कोर हिटिंग असेल किंवा तुमचं सँड ड्राईंग असेल, सँड रिक्लेमेशनचे प्लांट असतील, तिथे आपल्याला मेंटेनन्स कधी येतो? ज्यावेळेला आपलं मशीन बंद पडतं, काहीतरी तुटतं फुटतं, बेल्ट फुटतो, मोटर जळते, काहीतरी अचानक कुठेतरी ड्राईव्ह खराब होतो, अचानक पॉवर मध्ये ट्रान्सफॉर्मर जळतो, काहीतरी होतं आणि आपला ब्रेकडाऊन मेंटेनन्स होतो. दुसऱ्या प्रकारचा जो मेंटेनन्स असतो जो आपल्या अनेकांना माहिती आहे आणि बरेच जण करतात, तो असतो प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय? तर हे असं काही होऊ नये म्हणून आपण वेळच्या वेळी त्याला वंदन करतो, आपण त्याला चेक करतो, आपण पाहतो की हा काही प्रॉब्लेम येत नाहीये ना, आपण त्याची व्यवस्थित निगा राखतो, जो आतापर्यंत सगळीकडे केला जातो. सो तो मेंटेनन्स आपण करतो. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असं त्याला म्हणतात इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये. आणि तिसरा जो मेंटेनन्स असतो जो इंडस्ट्री 4.0 मधून तुम्हाला मिळू शकतो सर्वांना आपल्याला, तो आहे प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स. व्हॉट इज प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स? प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स जे आता इथे काही इंजिनिअरिंगचे मुलं असतील किंवा टेक्निकल तुम्ही सायन्स शाखेची काही मुलं असतील त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय? तर प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे तुम्ही मला ना ते ज्यावेळेला मी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणतो ना त्यावेळेला मला बऱ्याचदा ते नंदी बैल आमच्या गावाकडे यायचं तो आठवतो. हे होणार का? गुबू गुबू महाग घालवायचं आपण करून टाकतो. पण प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्सला तुम्हाला सायन्स लागतं. म्हणजे तुम्हाला ब्लेस क्लासिकल नावाचा एक शास्त्रज्ञ माहिती नसेल तर गुगल करा नंतर, ज्याने प्रोबॅबिलिटी थिअरी जगाला दिली आणि त्या प्रोबॅबिलिटी थिअरी प्रमाणे हल्ली अनेकदा चालतं, आपल्या फक्त लक्षात येत नाही. ह्या गोष्टी अशा 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 होणार आहेत. म्हणजे छापा किंवा काटा याच्यामध्ये दोनच गोष्टी असतात, एक तर छापा पडेल नाही तर काटा पडेल. ही प्रोबॅबिलिटी थिअरी. सर फिजिक्सची आहे तिथे, सर आय होप आय एम टॉकिंग राईट. किंवा तुम्ही 4 दिशा आहेत तुमच्याकडे, तुम्ही उभे राहिले तर तुमच्या 4 दिशांना तुम्ही बघू शकता ना एका वेळी, किंवा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असतात किंवा वरचे आणि खालचे असं तुम्ही अजून त्याला हे म्हणू शकता. तो प्रोबॅबिलिटी थिअरी ही फार महत्वाची आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला अनेक इन्स्ट्रुमेंटेशन, इंटरनेट आणि क्लाउड ह्या सर्वांचा वापर करून तुम्ही प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स काढू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी मोटर चालू आहे तुमच्याकडे आणि त्या मोटरचा ब्लोअर चालू आहे, त्याच्यावर तुम्ही व्हायब्रेटरचा एक पॉईंट ठेवलाय आणि नॉर्मल कंडिशन मध्ये ती मोटर व्हायब्रेट होते, ती कशी होते, त्याचं नक्की टेम्परेचर कसं असतं ते तुम्ही मोजता. आणि ज्या वेळेला अचानक काहीतरी बदल होतात, त्याचं बेरिंग खराब झालंय किंवा व्होल्टेज फ्लक्च्युएट होतंय, अशा वेळेला नक्की काय होतंय ते तुम्हाला आधी कळतं की आता हे टेम्परेचर वाढतंय, हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो तुम्ही तिथे अगोदर जाऊन प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स करून तो थांबवू शकता. मला असं वाटतं फाउंड्रीमध्ये सर्वाधिक गरज कोणती असेल तर ती प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्सची आहे. का असं मी म्हणतोय? कारण फाउंड्री उद्योग हा तसं पाहायला गेलं तर ओईएम नाही, म्हणजे फार कमी ओईएम आहे की जे स्वतःच्या उद्योगासाठी स्वतःची फाउंड्री हे वापरतात. बहुतांश वेळा आपण कुठल्या तरी ऑटोमोबाईल कंपनीसाठी कंपोनेंट बनवत असतो किंवा आपण कुठल्या तरी इंजिन मॅन्युफॅक्चरिंग साठी कंपनी बनवत असतो किंवा आपण त्यातही कोल्हापूर हे मला जास्त फेरस फाउंड्रीसाठी जास्त आहे असा मला डेटा मिळाला. आपल्याकडे नॉन फेरस फाउंड्री एवढ्या जास्त नाहीये, त्याचं प्रमाण कमी आहे. सो माय पॉइंट इज, आपण ज्या वेळेला प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स करतोय त्यावेळेला तुमचा फायदा हा होईल फाउंड्रीवाल्यांचा पर्टिक्युलरली, की आपले जे प्रॉफिट मार्जिन्स आहेत ते प्रॉफिट मार्जिन्स हे फार वेफर थिन झाले जातात आणि ते आपलं सगळ्यांचं दुःख आहे. म्हणजे फक्त तुमचंच नाही पण ओव्हरऑल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये जसं मी म्हटलं तुम्हाला राजकोटकडून कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला अनेक ठिकाणावरून कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात तुमचे मार्जिन्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि त्यातही जर का तुमच्या सिस्टम मध्ये काहीतरी गडबड होऊन ती अख्खी बॅच खराब झाली आणि त्याच्यामध्ये जर रिजेक्शन आलं तर फाउंड्री मधला सगळ्यात मोठा लॉस म्हणजे रिजेक्शन. सरळ पाकिट कापलं जातं आणि ते पाकिट इतकं भयंकर कापलं जातं की आतमध्ये स्किन पण कापली जाते. इट्स स्ट्रेट ब्लडिंग. It's straight blooding. Nobody pays you for it. Am I right? Am I right? What I feel, what I understood as a cash flow management, म्हणजे ज्याच्याबद्दल मी कदाचित मला माहिती नाही तुमच्या समोर ते कॅश फ्लो मॅनेजमेंट बद्दल बोलावं का, पण कॅश फ्लो मॅनेजमेंट मध्ये मी जे सगळ्यात महत्त्वाचं तत्व शिकलो ते हे आहे की कुठल्याही परिस्थितीत असे कट गेले नाही पाहिजे तिथून तुमचं ब्लिडिंग सुरू होतं. आणि फाउंड्री इंडस्ट्री मधलं सगळ्यात मोठं ब्लिडिंग हे तुम्ही त्या रिजेक्शन मधनं थांबू शकता. ज्या ज्या गोष्टी आपल्याला
ते रिजेक्शन थांबवण्यासाठी कराव्या लागतील, त्या आपण इंडस्ट्री 4.0चा उपयोग करून आपण थांबवल्या पाहिजे. मी खरं ह्या विषयावरती जास्त बोलणार नाही, आपण त्याच्यावरती परत कधीतरी बोलूया. पण त्याच्या पुढच्या मुद्द्यावरती मला जायचंय, जो ह्या मुलांना फार अपीलिंग होईल आणि त्यांच्यासाठी ते फार महत्वाचं आहे. आज मी तिला इंडस्ट्री 4.0 ह्याच्याबद्दल जग चर्चा करते, पण खरी क्रांती, खरा जो काय म्हणूया त्याला, असा फार भयंकर परिस्थिती ओढवणार आहे, ती भयंकर परिस्थिती ही पुढच्या 10 ते 15 वर्षात ओढवणार आहे. ती काय परिस्थिती ओढवणार आहे? सो यू नीड टू हॅव अ एनालिटिकल स्किल्स, यू नीड टू हॅव अ क्रिटिकल थिंकिंग स्किल्स. आणि ते काय सांगतं की आज आपल्याला इथे कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मोठा प्रॉब्लेम काय आहे, तर तो सर्वाधिक मोठा प्रॉब्लेम हा इलेक्ट्रिसिटी रेटचा आहे. तुमच्याकडे असणारे इलेक्ट्रिसिटीचे रेट्स, त्याची अवेलेबिलिटी. दुसरा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे तुमच्याकडे असणारं स्किल्ड मॅनपॉवरची कमतरता. मला माहिती आहे की ज्या पद्धतीने आता बीई झालेले मुलं सॅलरी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीकडून एक्सपेक्ट करतात, ती म्हणजे त्यांच्यासाठी निघून आलं चल, म्हणजे अक्षरशः हुडकून येतात, नाही पाहिजे आम्हाला तुझं. त्यांना सॉफ्टवेअर दिसत असतं जिथे 4-5 पट पैसे मिळणार असतात त्यांना, आणि त्यांना चांगलं एसी केबिन मिळणार असतं, व्यवस्थित सगळं एकदम रुबाबदार असतं, सगळं एकदम त्यांचं एंटरटेनमेंट ते सगळं पूर्ण काळजी घेतलेली असते. त्यांना त्यांच्या आई वडिलांनाही तेच हवं असतं, पोराने आमच्या 4-5 लाख रुपये खर्च करून डिग्री घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता त्याने एसी मध्ये काम करावं, पोराला काही त्रास नको. मग गरीब असो श्रीमंत असो, कुठल्याही आई वडिलांना हेच वाटणार की माझ्या मुलाला शांततेत राहावं. कोणाचं आई वडील म्हणणार 1400 डिग्री मध्ये जाऊन काम कर म्हणून? मग आपल्या पुढचा स्किल डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम फार मोठा आहे, आणि तो जर का आपल्याला सॉल्व्ह करता नाही आला ना, बिलीव्ह मी, आपण मोहिंजोदडो हडप्पासारखे काय बोलतो. कारण नाही स्किल मॅनपॉवर आपल्याकडे आता, आणि हे आपण पहिल्यांदा ऍक्सेप्ट करायला पाहिजे. बहुतांश वेळा काय होतं, आपण प्रॉब्लेमच ऍक्सेप्ट करत नाही, आपल्याला तो मान्यच करायचा नसतो. मला बीपीचा त्रास आहे, नाही मला नाही बीपीचा त्रास, थोडासा होतो कधी, शुगर ते काय नाही, 2 दिवस फक्त खाल्लं नाही ना गोड, माझी नॉर्मल, आपल्याला ऍक्सेप्टच करायचं नसतं. आणि दॅट अफेक्ट्स युअर किडनी, लिव्हर, एव्हरीथिंग, अँड देन वी थिंक यार ऐकायला पाहिजे, तू गोळी खायला पाहिजे. नाही तर आपल्या आमच्या ह्यांनी नाही खाल्ली नातेवाईकात, तुम्ही पण नका खाऊ. स्किल डेव्हलपमेंटचा तुमचा पर्टिक्युलरली मॅनपॉवरचा प्रॉब्लेम आहे ना, तो इतका भयंकर आहे, इतका भयंकर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे काय वापरायचं हे कळलं पाहिजे. आपल्या पुढे फाउंडिंग इंडस्ट्रीमध्ये ऑप्शनच नाहीये बट टू हॅव रोबोटिक्स. यू डोंट हॅव एनी ऑप्शन बट टू हॅव मेकॅट्रॉनिक्स. यू डोंट हॅव एनी ऑप्शन बट टू हॅव मोस्ट ऑटोमेटेड सिस्टम्स इन द युनिट. Well, if you don't have that, you're not going to get the people. आता तुमच्याकडे बाहेरच्या राज्यातले लोक येत आहेत, आता येत आहेत, तुम्हाला खुशी वाटत असेल, आले ना, मलाही वाटते, माझ्याकडे पण येतात. आपल्याला वाटतं आता भागतंय ना आपलं, इंजिनियर मिळत आहेत लोकल थोडेसे, आपल्याकडे कसं असतं, डॉक्टर मिळत आहेत, नर्स पुढे चालेल बाहेरच्या साठी, आता आपण त्याच्यात समाधान मानतो. पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जावा, आता तमिळनाडूमध्ये आपल्यापेक्षा अत्यंत चांगली इंडस्ट्रियल ग्रोथ चालली, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये, तेलंगणामध्ये माणसं मिळत नाही, राजस्थानमध्ये प्रचंड चांगली इंडस्ट्री डेव्हलप होती, तिथे इंडो जपान झोन तयार झालाय. आपल्या इकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हरियाणा, गुडगाव आणि हे आपलं चाकण बिकट कसं आहे तसं आहे हरियाणा, गुडगाव. किंवा तुम्ही कलकत्त्याला जावा, ईस्टला जावा, आता ज्या पद्धतीचे डेव्हलपमेंट तिथे सुरू आहे त्या प्रचंड चांगले डेव्हलपमेंट सुरू आहे. म्हणजे काय होणार आहे, आता जी अविकसित राज्य आहे किंवा जी मागासलेली राज्य आहे तिकडची मॅनपॉवर उद्या तिकडे जाते. मग आपला पोरगा करेल का काम ज्याला ऑलरेडी 35-35 वर्ष उसातनं पैसे मिळाले, हे कामाला तिथे 10 लाखाच्या गाडी, तो राहणार का 1400 डिग्रीच्या समोर उभा? त्याच्या आई वडील त्याला परवानगी देणार त्या धुळीत जायला? बिलीव्ह मी, इथे जर का सगळ्यात मोठं काम काय झालं पाहिजे तर ते रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स आणि ह्या ऑटोमेशन वरती झालं पाहिजे. जर आपण ह्याच्यावर काम केलं नाही तर आपला भविष्यकाळ हा अत्यंत अंधकारमय असू शकतो. मला माफ करा, मी थोडंसं नकारात्मक बोलतोय, पण आजच्या दिवशी हे बोलायला नको. पण मला असं वाटतं जर मी बोललो नाही आणि जर मी हे व्यक्त झालो नाही तर मग मी कर्म करीत नाही आणि मग मी राजकारणात जायला पाहिजे गोड गोड बोलायला. सो ते माझ्याकडून होणार नाही. आणि मला असं वाटतं की मला जर का दूरदृष्टीने बोलायचं तर मला धोके सांगितले पाहिजेत. मला जे वाटतं ते कदाचित सगळ्यांना पटणार नाही, मी हे मान्य करतो. माझं म्हणणं सगळ्यांना पटावं असा माझा अजिबात आग्रह नाही. माझा एका गोष्टीवरती फार ठाम विश्वास आहे की तो म्हणजे या जगात तोच माणूस टिकतो
तोच माणूस पुढे जातो जो माणूस काळासोबत बदलतो. हा डार्विनचा सिद्धांत आहे. आणि जर मी काळासोबत बदललो नाही तर मी संपूर्णच जाणार. त्यामुळे स्किल मॅनपॉवरचा प्रॉब्लेम हा तुम्हाला मला सगळ्यांना भेडसावणार आहे. त्यामुळे आपण इंडस्ट्री 4.0चा तिथे उपयोग केला पाहिजे. तिसरा प्रॉब्लेम जो मी तुम्हाला सांगतोय तो अत्यंत महत्वाचा आहे. तो ह्याच्यासाठी महत्वाचा आहे, आपल्या फाउंड्री इंडस्ट्रीमध्ये जसं की अत्यंत कमी लोक एंड टू एंड प्रोडक्ट बनवतात. म्हणजे एखाद्याचं आता मारुती आहे किंवा टोयोटा आहे तर टोयोटाची स्वतःचीच फाउंड्री असं समजा, मग तो काय आपल्याकडे येणार नाही, त्याचं प्रोडक्ट आहे. आपल्याला अजून एका गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे खरं की इथल्या तरुण मंडळींना किती जणांना माहिती आहे, मला माहिती आहे लक्ष्मी 48 नावाची बाईक यायची किंवा सायकल आणि लुनाच्या मधला प्रकार यायचा. गाडगे पाटील इतके मोठे उद्योजक त्यांनी त्या काळात आपल्या कोल्हापूरमध्ये बनायची गाडगे पाटील. किती अभिमान वाटला पाहिजे. एंड टू एंड प्रोडक्ट होतं त्यांचं. आणि अशा पद्धतीच्या आता किती फॅक्टरीज आहेत मग आपल्याकडे की जिथं त्यांचं तेच त्याला बॅकवर्ड फॉरवर्ड इंटिग्रेशन असं म्हटलं जातं व्यवसायाच्या भाषेत. हे बॅकवर्ड इंटिग्रेशन करणारे जर लोक आले तर मग आपलं काय होईल. जर का त्यांनीच स्वतः करायला लागलं तर आपलं काय होईल. सो आपल्याला हा पण विचार केला पाहिजे की माझ्या व्यवसायाचं बॅकवर्ड फॉरवर्ड इंटिग्रेशन कसं करू शकतो. आपल्याकडे फेरस ज्या लोखंड आयर्न आणि स्टीलच्या फाउंड्रीज जास्त आहेत. हेच तुम्ही बघितलं तर आपल्याकडे पुण्याच्या बाजूला जाऊ तुम्हाला ॲल्युमिनियमच्या फाउंड्रीज जास्त दिसतील. मग आपल्याकडे आपण ॲल्युमिनियमच्या फाउंड्रीज वाढाव्या त्यासाठी आपण काय क्लस्टर बनवू शकतो. आपण जगभरामध्ये ब्रास प्रचंड मोठी रिक्वायरमेंट येते आता. ब्राससाठी आपण काय करू शकतो. म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो. आता सर बोलता बोलता मला सहज आठवलं ते सिलिकॉन व्हॅली बद्दल बोलले. कॅन यू बिलीव्ह फायनली जेव्हा सेमीकंडक्टर बनले जातात ते सेमीकंडक्टर जिथे बनवतात त्याला पण फाउंड्रीज म्हणतात. सेमीकंडक्टरची फाउंड्री जगातलं आज निर्मितीचं सर्वाधिक आधुनिक तंत्रज्ञान. कोण एक काळ होता थोडंसं विषयांतर होईल पण कोण एक काळ होता सर ज्या वेळेला ज्या देशामध्ये पोलादाचं उत्पादन जास्त, ठीक आहे, ती अर्थव्यवस्था आणि तो जग हे सगळं काही त्या पोलादाच्या उत्पन्नावर तो दादा असायचा. त्याच्यानंतर आपली सगळी अर्थव्यवस्था ही पोलादावर शिफ्ट झाली आणि ती शिफ्ट झाली तेलावर म्हणजे क्रूड ऑइलवर. आणि क्रूड ऑइलवरती गेलं. क्रूड ऑइलवरनं आता ह्या दशकामध्ये सगळं शिफ्ट झालं, सगळं सेमीकंडक्टरवर आलंय. आता तुम्ही बघा कोण कुठली TSMC कोण कुठली ती अमेरिकेमधली एखादी कंपनी आणि तैवानमध्ये जाऊन ते सेमीकंडक्टर बनवत आहेत, त्याच्या लिथोग्राफीवाले मशीन बनवत आहेत आणि अख्ख्या जगावर राज्य करतायत. अख्ख्या जगावर राज्य करतायत. आपण बाहुले आहोत सगळे इन्क्लुडिंग चायना, इन्क्लुडिंग रशिया. वी डोंट हॅव एनी ऑप्शन. त्यांनी उद्या सांगावं की आम्ही नाही देणार तुम्हाला सेमीकंडक्टर. त्या क्षणी ते म्हणतील ना आपण नाही देणार कंडक्टर, मी इंग्रजी शब्द वापरतोय, वी विल बिकम पॅरासाइट. इज द सिच्युएशन. काय क्रांती केली त्यांनी त्या फाउंड्रीज मध्ये, इतकी मोठी क्रांती केली. तुम्हाला साधा हिशोब सांगतो, जो ट्रान्झिस्टर असतो ना तो आपले हे एक केस आहे ना त्या 10,000 केस, तो एक ट्रान्झिस्टर म्हणजे ते 10,000 केस, सॉरी त्याचा 10,000वा पार्ट म्हणजे एक ट्रान्झिस्टर ते हेअर थिकनेसच्या. तुम्ही इमॅजिन करा काय पद्धतीने लिथोग्राफी मशीन्स आहेत, काय पद्धतीचं ते तंत्रज्ञान आहे. आणि तशा पद्धतीचं तंत्रज्ञान जगात येत असताना आपण किती वेगाने पुढे गेलं पाहिजे या सगळ्या बदलांना. आणि आपण कोणत्या काळात जगतो. आजही आपल्याकडे गटराचा मैला साफ करण्यासाठी माणसाला उतरवलं जातं. आपल्याला लाजा वाटत नाही त्याच्या कोणाला. आपल्याकडे ज्या पद्धतीचं रोबोटिक्स यायला पाहिजे, ज्या पद्धतीचं आधुनिक तंत्रज्ञान वापरता यायला पाहिजे ते आपण करत नाही. आणि इकडे लोक काय काय करतायत. आणि ह्याचा पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे, तो म्हणजे इथून पुढचं जग या सेमीकंडक्टर नंतर जी 5वी औद्योगिक क्रांती येईल ती शिफ्ट होईल सगळी ऊर्जेवर. आणि तो माझा मुद्दा होता महत्वाचा, हे तुम्ही ऊर्जेचं महत्व ओळखा. आज मी तिला तुम्ही विश्वास करणार नाही पण हे सगळं जे जग चाललंय ना, हे सगळं अर्थकारण चाललंय, हे सगळं ऊर्जेवरती चाललंय. म्हणजे तुमच्याकडे कोणाकडे जर का तुम्ही बघितलं असेल क्रूड ऑइलचे रेट फ्लक्च्युएट होतात. आपल्याकडे महागाई ही क्रूड ऑइलवर फ्लक्च्युएट होते. त्याच्यानंतर तुम्हाला ऊर्जेचे दर आज फाउंड्री इंडस्ट्रीचं घ्या, तुम्हाला 10,000 रुपयाने ऊर्जा मिळत असेल, इलेक्ट्रिसिटी मिळत असेल. अनेक जणांकडे इंडक्शन फर्नेसेस असतील, अनेक जणांकडे नॅचरल गॅस किंवा LPG आला असेल. आता तुमच्या आपल्या फाउंड्री इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक खर्च हा तुमच्या ह्या गोष्टींवरच जातो. तुमचे विजेचा खर्च जो तुमच्या इंडक्शन फर्नेससाठी लागत असेल, त्याच्यानंतर तुमचा गॅस आणि इतर ऑइलचा खर्च जो आपल्याला या बाकीच्या ज्या प्रोसेस सांगितलं तुम्हाला, सँड रिक्लेमेशन असेल किंवा कोर हिटिंग असेल किंवा बाकीच्या ज्या प्रोसेस लॅडर हिटिंग असेल, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला इंधन लागते. म्हणजे आपली जी सगळी कॉस्ट आहे ती त्याच्यावर
ऑटोमेशन केलं. उद्या असं इमॅजिन करा, चायनामध्ये किंवा इतर भारताच्या अनेक भागांमध्ये रोबोटिक्स आलं आणि अत्यंत हायली ऑटोमेटेड प्लांट आले आणि त्यांची जर का मॅनपॉवर, त्यांनी कॅपेक्स आणि ऑपेक्स याच्यात आपल्याला फरकच अजूनही कळत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अनेक ठिकाणी लोक आजही इलेक्ट्रिकली हिटेड वेपरायझर वापरतात एलपीजीचे. ज्यावेळेला आता ऑलरेडी हिटरलेस वेपरायझर आले ज्याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही. आपण थर्मोडायनामिक्सचा वापर करतो, बिना इलेक्ट्रिसिटी एलपीजी वेपराइज करतात, 1 रुपयाचा खर्च येत नाही. तरी आपल्याकडे फक्त ते स्वस्त आहे म्हणून आपल्याकडे ते धपाधप घेतले जातात. कारण हे 2 लाख रुपयाला मिळते, ते 8 लाख रुपयाला मिळतं, हे नको आपण हे घेऊ आणि मग वार्षिक ते 10 लाख रुपये खर्च करतात. ही जी ऊर्जा साक्षरता आहे, ही ऊर्जा साक्षरता जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण लॉंग टर्म मध्ये सस्टेनेबल राहणार नाही. अनेक बर्नर्स आपण इम्पोर्टेड बर्नरच्या नावाखाली विकत घेतो फाउंड्रीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण प्री हिटेड एअर आपल्याकडची जी वेस्ट जाते ती वापरू शकतो. आपण वेस्टेज रिकव्हरी करत नाही. मग मला तुम्ही सांगा या पुढच्या स्पर्धेमध्ये आपण कसं टिकू? शक्यच नाही. आणि जर आपल्याला ते टिकायचं असेल तर आपल्याला हे बदल करत गेलं पाहिजे. आपण जेव्हा हे बदल करत जाऊ त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून त्याचे फायदे मिळतील आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. इथल्या कुठल्याही उद्योजकाला मी खरं आर्थिक साक्षरता हा विषय सांगायला नको, कारण मला असं वाटतं की आर्थिक साक्षरता हा विषय मी तुम्हाला सांगून किंवा याने तो तसा हा नसतो. कारण प्रत्येक उद्योजक हा तसं पाहायला गेलं तर त्याला त्याचं माहिती असतं, कारण आपला श्वास तिथे अडलेला असतो. त्यामुळे आपल्याला माहिती असते की नक्की काय करायचं. पण बऱ्याचदा असं होतं की पहिल्या पिढीचे जे उद्योजक असतात त्या पहिल्या पिढीच्या उद्योजकांना हा प्रॉब्लेम येतो जास्त. मला असं वाटतं की दुसऱ्या पिढीच्या उद्योजकांमध्ये की अनेक प्रकारे ती एक समज आलेली असते त्यांच्या आई वडिलांकडून, एकंदर घरातल्या वातावरणामधून त्याला अनेक गोष्टी समजत असतात आणि त्याच्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टींचं आकलन झालेलं असतं आणि तो त्या पद्धतीने वागतो. पण हीच गोष्ट ज्यावेळेला पहिल्या पिढीच्या उद्योगामध्ये येते त्यावेळेला तो घेतलेला पैसा कॅपेक्स साठीचा तो त्याच्या गाडीलाच वापरणार नाही कशावर, म्हणजे तो गाडी घर घ्यायला वापरणार नाही कशावर, किंवा तो इतर दुसऱ्या कुठल्या तरी अन्य उद्योगात वळवणार नाही कशावर, याची खात्री नसते. त्याच्यामुळे आज मी तिला स्पर्धात्मक युगात जर का आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला आर्थिक साक्षरता हा विषय शिकला पाहिजे. म्हणजे मुलांनी तर अगदी जे कॉलेजमध्ये आहे तिथूनच शिकला पाहिजे. पण अनेक आपल्याकडे जर का पाहिलं तर आपल्याकडे सीए किंवा आर्थिक विषयाचे तज्ञ तसे फार ह्या उद्योगात पडत नाही, कारण ते बिलीव्ह इन स्मार्ट बिझनेस. तर त्यांच्यापैकी हे बिझनेस तेवढे स्मार्ट असतीलच नाही. मला आपल्याकडे किती सीए असतील जे फाउंड्री उद्योगात आहेत, मे बी पर्सेंटेज वाईज ते अनुभवी मंडळी काय असतील त्यांनी सांगितलं तर एखाद 2 आहेत, कमी असतील. सो माझा मुद्दा काय आहे, तसं तुम्ही पाहायला गेलं तर आपल्याकडे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आपण तांत्रिक दृष्ट्या फार चांगली असते. म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो याच्यावर, मी मध्ये ती गोष्ट मांडली होती खरं, पण मला असं वाटतं की ती गोष्ट फार महत्वाची आहे. आपल्याला निकोला टेस्ला माहिती असेल, पर्टिक्युलरली मुलांनी ऐकलं. आता टेस्ला कारचं नाव तुम्ही ऐकलं असेल. टेस्ला कारचं नाव कशावरनं पडलंय तर तो शास्त्रज्ञ निकोला टेस्ला. निकोला टेस्लावरनं ते शास्त्रज्ञ नाव. निकोला टेस्ला कोण आहे? तर निकोला टेस्ला हा जगातल्या अत्यंत महान शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ, ज्याने कित्येक एसी मोटरचा शोध लावला, अनेक शोध लावले. तुम्ही गुगलवरती जावा तुम्हाला ते मिळेल. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, तुम्हाला निकोला टेस्लाचं एकंदर व्यक्तिमत्व फार भारावून टाकेल. इतका चांगला शास्त्रज्ञ निकोला टेस्ला होता. त्याला इतिहासामध्ये फार आपल्याकडे त्याची पण कारणं मी सांगतो. दुसरा शास्त्रज्ञ आहे एडिसन. एडिसन म्हणजे अत्यंत सेलिब्रेटेड शास्त्रज्ञ आणि अत्यंत महान शास्त्रज्ञ त्याला आपण म्हटलं पाहिजे. आणि तिसरा शास्त्रज्ञ जो आहे तो तिसरा शास्त्रज्ञ फोर्ड. नाव निकोला टेस्ला हा इतका हुशार होता की त्या कित्येक पेटंट आणि कित्येक शोध लावले, पण तो एडिसनकडे कामाला होता. आणि एडिसन हा त्या काळातला इतका धूर्त उद्योजक होता. तर मला नेहमी असं वाटतं की तो धूर्त होता त्यात ते चूक नाही, कारण तो उद्योजक आहे. उद्योजकाने धूर्त असलं पाहिजे. तर आपण ठीक आहे, त्याला धूर्त असलं पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की काय होणार आहे. सो निकोला टेस्ला आणि त्याच्यामध्ये फार वाद व्हायचे कोणत्याही कारणाने, कारण याला इलेक्ट्रिक गाडी, कार आणि हे सगळं जास्त इंटरेस्ट होता. आणि निकोला टेस्ला आणि त्याची मतं एवढी काही पटत नव्हती. तुम्हाला ती डॉक्युमेंटरी पण YouTube वरती मिळेल. आणि त्याच्याच सोबत फोर्ड पण होता. ठीक आहे. सो फोर्डने त्यावेळेला नोकरी करता करता एडिसनकडे कार्बोरेटरचं पेटंट पण घेतलं. त्याच्यानंतरही तो 2 वर्ष एडिसनकडे कामाला होता. हा, त्याच्यानंतर सगळं सेट झाल्यानंतर, व्यवस्थित झाल्यानंतर फोर्डने त्याची कंपनी चालू केली,
जी कार वरती आज मितीलाही जगातल्या सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक आहे. कदाचित आपल्यापैकी अनेक जण फोर्डला मशीन किंवा काही अँसिलरीज पण सप्लाय करू शकत असतील. सो फोर्डने त्याचं नाव बनवलं आणि तो अत्यंत यशस्वी उद्योजक झाला. एडिसनही त्याच्या आयुष्यात अत्यंत यशस्वी उद्योजक झाला. पण टेस्ला आणि याच्यामध्ये इतकं वाईट परिस्थिती झाली, त्यांचे मतभेद झाले, टेस्ला बाजूला झाले. त्याच्यानंतर टेस्लाने प्रचंड कामे केली. एडिसनचा भर हा डीसी करंट वरती असायचा, टेस्लाचा भर हा एसी करंट वरती असायचा. तो त्या पद्धतीने जास्त विचार करायचा. पण त्याचे आर्थिक गणित ते कसं आपल्याला टेक्निकल जमते सगळं, आणि त्याचा भर हा तांत्रिक विषयांवरती असायचा. वेरीन त्याचा परिणाम असा झाला की त्या आर्थिक गणित आयुष्यात कधी जमलीच नाही. आयुष्याच्या शेवटी तो आर्थिक विवंचनेत गेला आणि त्याच्या समोर एडिसन किंवा फोर्ड हे अक्षरशः कितीतरी पटीत पैसा कमवले. ही जी गोष्ट आहे तांत्रिक ज्ञानाची असेल, रिस्क मॅनेजमेंटची असेल, किंवा आपल्याला बऱ्याचदा हे कळत नाही की थांबायचं कुठे, आपल्याला समझोता कळत नाही. मी तुम्हाला म्हटलं महाराजांचं उदाहरण दिलं, आपल्याला एवढी मोठी हिस्ट्री आहे, तर थांबलं कुठे पाहिजे, तह कुठे केलं पाहिजे, कुठे गोष्ट सोडली पाहिजे, कुठे गोष्ट ताणली पाहिजे, कुठे मारलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी उद्योजकाला कळणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला ज्यावेळेला आपण 5व्या औद्योगिक क्रांतीमध्ये येतो त्यावेळेला एकमेकांशी हातमिळवणी करता आली पाहिजे, आपल्याला कोलॅबोरेट करता आलं पाहिजे. मग ते कोलॅबोरेशन माझ्या डोक्यात काय आहे, तर कदाचित हा विचार याच्या आधी कोणी मांडला असेल, मांडला नसेल, पण तो मला वाटतोय, तो मी तुम्हाला सांगतो. आपल्या ह्या कोल्हापूरच्या आजूबाजूला अनेक साखर कारखाने आहेत, अनेक दूध डेअरीज आहेत, आणि या साखर कारखान्यांमध्ये अनेक जणांनी को जनरेशनचे प्लांट लावले. त्या को जनरेशन मध्ये ते बगॅसवरती पॉवर जनरेट करतात आणि कोळशावरती पॉवर जनरेट करतात. आता त्यांना बगॅसवरती जी पॉवर जनरेट करतात ती साधारणपणे 1-2 रुपयाने किलोवॅटने मिळते, किंवा जे कोळशावर करतात ती साधारणपणे 4 ते 5 रुपये किलोवॅट प्रमाणे मिळते. जर आपल्या फाउंड्री असोसिएशनची लोक आणि हे साखर कारखानदार किंवा जे कोजनरेशन प्लांट बनवत आहेत अशी लोक एकत्र आली आणि जर का आपण त्यांच्याकडून कोलॅबोरेटिव्ह अप्रोच करून जर स्वस्त दरात पॉवर घेऊ शकलो किंवा असं काही प्रपोजल आणि पॉलिसी बनवू शकलो, तर मला असं वाटतं आपल्याला खूप मोठा आधार मिळेल. जशी आपण सँड रिक्लेमेशनचे प्लांट टाकले तिथे कॉमन कोल्हापूर फाउंड्री क्लस्टर, आय फील ज्या पद्धतीने ते बनवलेलं आहे सगळं, त्याचा हेतू आहे तो अत्यंत चांगला आहे. आणि मला खरोखर अभिमान वाटतो की अशा पद्धतीने एकत्र येण्याचं स्किल या मातीत आहे. आणि त्या पद्धतीने जर का आपण असा विचार केला आणि आपण स्वतःचं कॅप्टिव्ह पॉवर जनरेशन जर का आपण स्वतः करून आपल्या इंडस्ट्रीसाठी तयार केलं, तर मला वाटतं खूप मोठा एक प्रॉब्लेम आपला दूर होऊ शकतो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, या कामामध्ये जर काही पुढे प्रोग्रेस झाली असेल किंवा काही प्रोग्रेस करायची असेल तर प्लीज हे फार कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे, याच्यावरती आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. कारण जेव्हा पॉवर कॉस्ट तुमची कमी होईल त्यावेळेला आपण खरी प्रगतीकडे जाऊ. त्याच्यात बऱ्याच वेळा मग येऊ शकतं की हल्ली फॅशन आहे ना की सोलार पाहिजे, विंड पाहिजे, आणि मी फॅशन मुद्दा म्हणतोय कारण ती फॅशन ही कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगामध्ये मला वाटत नाही की यशस्वी होईल. म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसे आणि ज्याला काय फरक नाही पडत, म्हणजे असे घेऊन देत असे जाता जाता, त्याने फाउंड्रीच्या बाजूला सोलार लावला का असं? कारण फाउंड्रीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे आणि त्या सोलार पॅनलवरती जेवढी डस्ट आणि जेवढे पार्टिकल्स बसून ते पॅनल जितक्या लवकर त्याची एफिशियन्सी कमी होईल किंवा पॉवर जनरेटिंग कॅपॅसिटी कमी होईल, त्याने जे डॅमेजेस होतील ते फार भयंकर असतील. मला माहिती नाही इथे पॉवर जनरेशन सोलारवरती फाउंड्रीच्या जवळ कोणी केले. सो जर ते करायचेच असतील तर आपल्याला थोडेसे त्याच्यापासून लांब केले पाहिजे, त्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, काही विंड पॉवर आपण केले पाहिजे, किंवा ज्या पद्धतीच्या पॉवर जनरेशनच्या मेथड ज्या या उद्योगाला सुटेबल असतील. आणि म्हणून मी बगॅस किंवा कोल म्हणालो. सहसा एकट्याच्या जीवावर आपण पॉवर प्लांट नाही टाकू शकत आज मी तिला कोलचा, कारण कोल पॉवर प्लांट टाकायला तुम्हाला जवळपास पर मेगावॅट 4-5 करोड रुपये खर्च आणि पुन्हा 5 रुपये पॉवर जनरेशनची कॉस्ट येते. त्यामुळे एकट्याला शक्य नाही. पण जर आपण सगळे मिळून एकत्र आलो तर मात्र आपण हे करू शकतो. आपण जर सगळे मिळून एकत्र आलो तर आपण आयर्न बरोबर फेरस आणि नॉन फेरस मध्ये पण आपण खूप चांगली क्रांती करू शकतो. मला असं वाटतं की जोपर्यंत आपण हे कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स टाकत नाही, आजच्या उद्योगामध्ये ना प्रोप्रायटरशिपचा जमाना गेला. आता तुम्ही इमॅजिन करा, तुमच्या बाजूला इथून काही अंतरावरती बेळगाव आहे, म्हणजे हाताची दिशा चुकू शकते, बेळगाव आहे, जिथे बेळगावमध्ये फार चांगल्या प्रमाणात आता फाउंड्री चालू होती. आपल्याला कॉम्पिटिशन येऊ शकते किंवा आधी असेल. त्याच्या पुढे तुम्ही गेलात की बेंगलोर आहे, जिथे स्टार्टअपचं नवीन भंडार सुरू होतं आणि इतके चांगले स्टार्टअप
तयार होत आहेत जे आपल्याला प्रचंड मोठी स्पर्धा देऊ शकतात. त्याच्या बाजूला 400-450 किलोमीटरवरती मुंबई आहे जी भारताची आर्थिक राजधानी आहे. त्याच्या थोडंसं अलीकडे पुणे आहे जिथे तुम्हाला सॉफ्टवेअर सारखीची प्रचंड बुद्धिमत्ता असलेली लोक तिथे दिसतात. आणि आपल्या मातीतली माणसं जे आपण खरं एकदम सेंटरला आहोत, आपण तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी सेटल्ड आहोत. आपला जीडीपी असेल किंवा आपल्या इथलं पर कॅपिटल इन्कम असेल किंवा आपल्या इथलं पाणी, वीज, रस्ते ज्या पाहिजे त्याप्रमाणे भेटतात. अगदी एअर कनेक्टिव्हिटी प्रत्येकाने आपण चांगल्या पद्धतीने जोडले जाऊ शकतो. याचा जर का आपण वापर केला आणि या स्ट्रॅटेजिक लोकेशनचा जर का आपण फायदा केला तर मला असं वाटतंय 5व्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपण जसे आता कोल्हापूर हे भारतात आणि आपण म्हणतो कोल्हापूर जगात भारी, तसं ते 5व्या औद्योगिक क्रांतीमध्ये पण ते जगात भारी असेल. आपल्याला फक्त या स्ट्रॅटेजिक लोकेशनचा उपयोग करता यायला. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ज्या एका बाजूला बेंगलोर असेल, एका बाजूला मुंबई असेल, पुणे असेल आणि तरीही कोल्हापूरची माणसं जर का इथून ब्रेन ड्रेन होऊन भारताच्या बाहेर जात असतील तर ते आपल्याला थांबवायला हवं. मला ब्रेन ड्रेन बद्दल, त्या लोकांबद्दल किंवा त्या जे बाहेर जातात मुलं त्याच्याबद्दल कंप्लेंट नाही. बऱ्याचदा पूर्वी ज्यावेळेला मला ते विजडम नव्हतं किंवा मला ते फार कळत नव्हतं त्यावेळेला मी त्यांच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचो. मला नेहमी असं वाटायचं की अरे नाही हे चुकीचे आहे. पण ज्यावेळेला मी मागे वळून बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की तो फार प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे आणि आपण इव्हॉल्व्ह होतोय त्याच्यामुळे तो प्रत्येकाला अधिकार आहे ज्याचा त्याने त्याच्या करिअरचा निर्णय घ्यायचा, ज्याला किती जेवढा पैसा कमवावा. त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्याच्यावर फार चर्चा करूया नको. पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण ब्रेन ड्रेन थांबवण्यासाठी प्रयत्न तर केले पाहिजेत. काही दिवसांपूर्वी मी लंडनमध्ये नॉलेज ट्रायंगलला गेलो होतो. लंडनचा नॉलेज ट्रायंगलमध्ये 3 इन्स्टिट्यूट आहेत जी जगप्रसिद्ध आहेत. लंडन युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज. जे केम्ब्रिजमध्ये जिथे न्यूटन शिकला आणि तुम्ही जर का ऑक्सफर्ड किंवा याला गेलात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला तुम्ही त्यांच्या एंट्रन्समध्ये गेलात ना तर असं आपल्या नजरेत संपत नाही एवढे नोबेल लॉरिएट्सचे फोटो. असे नोबेल लॉरिएट्स असे कोणीच दिसतात तुम्हाला, सगळे नोबेल लॉरिएट्स. म्हणजे इतक्या त्या संस्थांची प्रचंड मक्तेदारी या सगळ्या संशोधन आणि या क्षेत्रात आहे. सर आता बोलत होते म्हणून मला खरं तो मुद्दा आठवला की ज्या पद्धतीने ही मंडळी सगळी बाहेर जातात आता आपल्याला कोल्हापूर सारख्या ठिकाणी याला खरंच वाव आहे. आपण एवढा टॅक्स देतोय, आपण ज्या पद्धतीने आपल्याकडचं वातावरण आहे ते बदलून आपण ही मंडळी आपल्याकडे कशी राहतील निदान त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तो जर आपण प्रयत्न केला तर आपल्याकडे अपॉर्च्युनिटी, मग हे नॅनो टेक्नॉलॉजी असेल, सेमीकंडक्टरमध्ये येणारे अजून शोध असतील, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जी प्रगती होती आता त्याच्यामध्ये आपला वाटा आपल्याला कसा उचलता येईल किंवा आपल्याला अनेक उद्योग म्हणजे जे आपल्या कल्पनेच्या बाहेरचे आहेत जे आता इथून पुढे येत आहेत. म्हणजे मग ते हेल्थकेअर सेक्टर असेल, फार्मास्युटिकल सेक्टर असेल किंवा ऑटोमोबाईल, तुमचं ट्रान्सपोर्ट, फूड इंडस्ट्री, या प्रत्येकामध्ये आपण ठसा उतरू शकतो प्रोव्हायडेड आपण हे ब्रेन ड्रेन थांबवायला. त्याच्यानंतर जो स्वमूल्यांकनचा एक गोष्ट येते जी मला असं वाटतं की इथं बसलेली जे तरुण मित्रमंडळी आहेत माझे त्यांनी जास्त करायची गरज आहे. कारण त्या बऱ्याच ह्याच्यात आपण असं होतं की आपण या वयात नक्की कोणासोबत राहतो याचा फार परिणाम होतो. मी नेहमी म्हणतो की आपण कोणाची साथ संगत करतो याच्यावर फार मोठा आपल्या आयुष्याचा प्रगती आणि त्याचा तो पूर्ण भाग अवलंबून असतो. म्हणजे उद्योजकांच्या बाबतीत जर माझे मित्र हे राजकारणी असतील ना तर मी गणेन लवकरच, किंवा माझे मित्र हे जर का कोणीतरी दुसरा काहीतरी 2 नंबरचा धंदा करणारे असतील म्हणजे जे काही त्याच्यात येत असतील ते, तर मलाही कधीतरी वाटू शकतं मला गडबड करायची. किंवा विद्यार्थ्यांनाही जर का ते कुणाच्या संगतीत राहतं हे फार महत्त्वाचं असतं. उद्योजकांसाठी ते अत्यंत महत्त्वाचं असतं. उद्योजकांसाठी तुम्ही तुमच्यापेक्षा जरा चांगला टर्नओव्हर करणाऱ्या माणसाकडून काहीतरी शिकू शकता. मी जसं म्हटलं माझ्याकडे इथे अनेक मंडळी बघतो जे माझ्या वयाचे आहे, मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकू शकतो. सो माझे रिलेशन्स हे त्यांच्याबरोबर माझ्या फायद्यासाठी नाही तर मला शिकण्यासाठी हवे. तर मला माझ्या क्षेत्रातले सर्वोत्तम 10 उद्योजक आहेत मी ठरवून जातो, मी त्यांच्या मागे लागतो. मला दर आठवड्यात 15 दिवसातून जेव्हा कधी वेळ लागेल मिळेल त्यावेळेला मी वेगवेगळ्या भागात गेलो मी तिथलं तो बघतो कोण उद्योजक आहे, मी प्रयत्न करतो, मी त्यांना भेटेन, मी चहा पिन त्यांच्याबरोबर, मी बघेन की नक्की काय करतायत, काय स्ट्रॅटेजी करतायत, त्यांना बिझनेस म्हणून कसं दिसतं भविष्य. हे जेव्हा आपण बघायला लागतो त्यावेळेला त्याचा खूप परिणाम होतो. आणि तुम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना जर तुम्ही बेंगलोर सारखं इकोसिस्टम तयार केले इथे जिथे स्टार्टअप आहे तर तिथे आजूबाजूला लोक करणार स्टार्टअपचा विचार. जर त्या जिथे तुम्ही बघताय की इथला उद्योजक आपला कोणतरी एक्सपोर्ट करतोय आणि तो थेट जर्मनीला एक्सपोर्ट करतो, तो इथून थेट अमेरिकेला एक्सपोर्ट करतो,
तो विचार करतो मी माझ्या फाउंड्रीमध्ये आयर्न पण बनवेन, ॲल्युमिनियम पण बनवेन, ब्रास पण बनवेन, वेगवेगळ्या हायटेक मशीन्स आणतो, रोबोट आणतो. तुम्हाला पण वाटेल हे मी केलं पाहिजे. पण आपण कोणाची साथ संगत करतो. ऊर्जा साक्षरता, आर्थिक साक्षरता हे सगळं ठीक आहे, पण त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही अशा माणसांसोबत राहणार त्यावेळेला आपोआप डेव्हलप होतात. त्यामुळे हे तरुण मुलांसाठी पर्टिक्युलरली माझी विनंती आहे, तुम्ही साथ संगत फार चांगली निवडा. जिथं तुम्हाला गडबड वाटेल तिथे जाऊ नका, त्याला वाईट वाटेल. आपल्याला बऱ्याचदा नाही म्हणता येत नाही आणि नाही म्हणता न येणं ही आपल्या ऱ्हासाची सुरुवात असते. त्यामुळे नाही म्हणणं हे पहिलं पटकन आलं पाहिजे, हे मला जमणार नाही. दुसरी गोष्ट जी मला असं वाटतं की नॉलेज अपग्रेडेशन. लायब्ररीच्या बाबतीमध्ये जी उदासीनता मला दिसते ती मला खिन्न करून टाकते. हे मला अक्षरशः रडू येतं ज्यावेळेला मी एखाद्या कॉलेजमध्ये जातो आणि तिथली पुस्तकं बघतो. लोक जात नाहीत, मुलं तिथे मुलं जात नाहीत सांगतात, प्राध्यापकही जात नाही. प्राध्यापक जात नाही ठीक आहे, लायब्ररी पण जात नाही. चूर चटक बाबा. म्हणजे बाकीच्यांचं जाऊ द्या, त्यांना आपण काहीतरी विचारावं. लास्ट टाइम कुठली पुस्तकं आली मागच्या वर्षभर की अशी लिस्ट आणून देते ना जे सरकारने किलोवरती पुस्तकं छापून घेतलेली असते. म्हणजे त्याच्यात मला राज्य सरकारला विनंती करायची, मला माहिती नाही हे याच्यात कोणी जर निरोप पोहोचवू शकत असेल तर प्लीज पोहोचवा. मागच्या 2-3 वर्षातली ज्यांना तुम्ही डोनेशन देता, ज्यांना तुम्ही ग्रँट देता, की कुठल्या लेवलची पुस्तकं विकत देतात, कुठल्या पद्धतीची पुस्तकं लायब्ररीत आपण ठेवतो. सगळीच पुस्तकं ज्ञान देतात असं नाही. काही पुस्तकं फक्त एखाद्या पोटपाणी चालवं म्हणून लिहिलेली असतात. आपण तशी पुस्तकं लोकांना देणार, मुलांना देणार, कशी वाचतील ती? मागच्या 2 वर्षातली जी सर्वोत्कृष्ट जगातली पुस्तकं आहेत ती पुस्तकं आहेत का तुमच्या लायब्ररीत? त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी विचारतो मागच्या वर्षभरातली कुठली बेस्ट सेलर असेल तुमच्याकडे? न्यूयॉर्क टाइम्सची कुठली चांगली पुस्तकं सुचवली? या युनिव्हर्सिटीमध्ये जी तुमच्याकडे शोध लागले त्याच्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? ना त्या लायब्ररीयनला माहिती असतं, त्या कॉलेजमध्ये माहिती असतं. त्यामुळे स्वमूल्यांकन फक्त शाळेच्याच लेवलला नाही, कॉलेजच्याच लेवलला नाही, तर आपल्या उद्योगातही मी तिथे सेंटर ऑफ एक्सलन्सला गेलो आणि मला नाही दिसली लायब्ररी. बाकी सगळं खूप छान आहे, पण आपल्याकडं लायब्ररी, नॉलेज अपग्रेडेशन, विजडम ह्या बघण्याकडचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन अत्यंत संकुचित झाला. आपल्याला असं वाटतं उद्योजक असेल तर आपल्या मागे 2-4 जण फिरणारे असतात. आपल्याला आपलं काही चुकलं विकलं तरी पण दादा तूच बरोबर, दादा खुश, दादाला पण अशीच माणसं पाहिजे असतात जे म्हणणार की तूच बरोबर. त्याला चॅलेंज करणारी माणसं आवडत नसतात उद्योजकाला. एखादा चांगला फार अकॅडमिशियन असेल तुझा आणि त्याला तुम्ही सांगितलं की नाही हे चुकतंय तुझं, तर तो बोलणं सोडून देईल तुमच्याशी. मला शांतपणे शिकवतो, अरे वाच ना बाबा, मला वाटतंय असं. आपल्याकडे संवादच हरवलाय. आणि तो संवाद का हरवलाय? कारण आपल्याकडे चर्चा होत नाही, ज्ञानाचं अभिसरण थांबलंय. प्रिंटिंग मशीन झाल्या, पुस्तकं आली, पण ज्ञानाचं अभिसरण थांबलं. जर का ज्ञानाचं अभिसरण थांबलं तर मग आपण करणार काय? मला असं वाटतं हे जे डॉट्स जोडणं आहे ना हे पुस्तकांनी शक्य होतं. मी आता मध्ये काही दिवसांपूर्वी जपानला गेलो, टोकियोमध्ये. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, टोकियोमध्ये आमचा काही विषय होता, म्हणजे गॅस आणि थर्मल एनर्जी आणि या विषयासंदर्भातला. मी जायच्या कमीत कमी एक 20-25 दिवस आधी मी दिवस रात्र पुस्तकं वाचलं होतं या विषयाची. आणि याचं कारण काय होतं, तिथं गेल्यानंतर काहीतरी 9 की 10 पुस्तकं आणली होती मी वेगवेगळ्या विषयावरची आणि मी ती वाचून त्याच्यात नोट्स वगैरे काढून घेऊन. कारण काय होतं त्याचं, कारण टोकियोमध्ये गेल्यानंतर तिथे जी मंडळी प्रश्न विचारतात आणि जेव्हा तुमच्याशी बोलतात आणि तुम्ही जर का तोंडाचा चंबू करून त्याच्याकडे बघत राहिले ना तर नंतर तुम्ही ढुंकून पण बघत नाही, साईडलाईन करतात तुम्हाला. तुम्हाला माहिती पाहिजे हे नक्की काय आहे, कशाबद्दल चाललंय. नॅचरल गॅस असेल तर नक्की काय चाललंय, बायो सीएनजी काय आहे नक्की, बायो एलपीजी काय आहे नक्की, सेमीकंडक्टर विषयी बोलणं चाललंय आपलं तर मग नक्की काय आहे सेमीकंडक्टर, त्याचं मार्केट काय आहे, लिथोग्राफी कशाला म्हणतात, किंवा ऊर्जा असेल तर मग तुमच्या नक्की कॅलॉरिक व्हॅल्यूज मध्ये कसा फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला वाचणं, तुम्ही त्या लोकांच्या जाता का जे तुम्हाला हे प्रश्न विचारतील, की आपण हे प्रश्न विचारतो, हे रील पाहिला का, पहिलं भारी आले व्हॉट्सअपला, हे बघ अंगठे सुचवून घेतोय अक्षरशः आपण. अंगठे सुचत आहेत पण आपण थांबत नाही. चष्म्याचे नंबर वाढत आहेत पण माणूस थांबत नाहीये. ते बोट पळू पळू रोज 10 किलोमीटर पळते, माणूस पुस्तक उचलायला तयार नाही. कसं होणार? मला असं वाटतं कसं होणार? आपण कुठल्या मातीतून आलोय? सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर अण्णा, कसली भूमी. आम्ही आता एक पुस्तक केलं सरांवरती, एन टी पाटील सरांवर. काही डेडिकेटेड माणसं होती शिक्षणासाठी.
किती पुस्तकं लिहिली, किती ऐवज आहे आपल्याकडे. आणि फक्त अकॅडमिकच का, तांत्रिक पुस्तकं नको वाचायला. किती इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तांत्रिक पुस्तक असतील. माझं पुस्तक का चाललं माहिती तुम्हाला? त्याचं नाव आहे गोष्ट पैसा पाण्याची. कुणी घेते नाव वाटते एका दिवसात श्रीमंत होणार आपण आता, पटकन वाचून कार्यक्रम करून टाकवता. असं नाही ते पुस्तक चाललं. मला पण वाईट वाटतं, मी तुम्हाला काय सांगतो. आपण नॉलेज क्रिएटर आहोत. पुस्तकं कोणती चालली पाहिजे. माझं पुस्तक असूनही मी तुम्हाला बोलतोय हे. अहो, तुमच्या उद्योगाबद्दल वाचा ना. तुम्ही ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताय त्याच्याबद्दल वाचा ना. पैशाबद्दलही वाचा. मी त्याला म्हणत नाही, आपल्याकडे त्या पैशाकडे बघायच्या दृष्टीकोन उगीच काहीतरी फार बोगस चाललेला आहे. तो अंतरून पाहून पायी पसारा येतो, तो फार खडकलाच आहे तुमच्यावर. तो मला पटत नाही अजिबात. त्यामुळे आपल्याला आपली गरिबी हे मूळ आपल्या समाधानात आहे. आपण फार लवकर समाधानी होतो. बस झालं, आता काढी झालं, घर झालं, आता कशाला काय करायचं. झालं गेलं, एक नगरसेवकाची निवडणूक लढवून टाकू, सगळं कार्यक्रम होते. अजून काय उद्योग झाला, आपण बंगला झाला आपला, आपल्या पोराबाळांसाठी घर झालं, 1 कोटी रुपयाची एफडी झाली, बस झालं. कशाला शिकायचं काय. पण आपल्या क्षेत्रात नवीन मॅगझिन्स येतात, किती आंतरराष्ट्रीय दैनिकं येतात. आपल्याकडचे पेपर वाचायचे म्हणजे साला पहिलं तर बातम्या शोधताच वेळ 50-60 पानं, त्याच्यात 50-60 बातम्या पण नसतात. मग तुम्ही आंतरराष्ट्रीय किती दैनिकं वाचता. आपण किती मासिकं वाचतो मला सांगा. सॉरी, मला ते थोडंसं ते फार आतून येत आहे. सो उशीर होत असेल तर प्लीज मला सांगा. सो आपण किती आंतरराष्ट्रीय दैनिकं वाचतो, किती मासिकं वाचतो, किती पुस्तकं वाचतो. आपण ई बुक्स किती वाचतो, ऑडिओ बुक्स किती वाचतो, आपण टेक्निकल ब्लॉग्स किती ऐकतो. हे व्हायला पाहिजे ना. हे नसेल होणार तर पैसा पाणी येणार कुठून. तुम्ही अपग्रेडच नाही झाले, तुम्ही काळासोबत बदललेच नाही, तर तुम्ही प्रगती कशी करणार. परत किड्या मुंग्याचं जगणं येणार ना, परत गुलामगिरीत जाणार ना. गुलामगिरीत राहायचं नसेल ना तर आता शिक्षण पाहिजे हे जुनं झालं. गुलामगिरीत राहायचं असेल ना तुम्हाला, नसेल ना तर तुमच्याकडे चांगली स्किल्स पाहिजे, तुमच्याकडे पैसा पाहिजे. तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला तुमचे आई वडील पण विचारतील. बिलीव्ह तुम्ही लवकर समाधानी फार होऊ नका. जे तरुण मंडळी बसलेत ना, इथे शिक्षणच दिलं जातं नोकरी मिळवण्यासाठी. हा आपला महागडा प्रॉब्लेम आहे. शिक्षण हे आपल्याला नोकरी मिळवण्यासाठी दिलं जातं. शिक्षण ज्या वेळेला, जसं सरांनी सांगितलं आता, जे परदेशी विद्यापीठात होतं तिथल्या प्राध्यापकाला काय मान असतो. तिथल्या प्राध्यापकाने एक लेटर देऊ देत, आमच्या या पोराला या प्रोजेक्टसाठी या कंपनीत घ्या. रेड कार्पेट टाकलं जातं त्या मुलासाठी, रेड कार्पेट. आणि त्या प्राध्यापकाने सांगितलेल्या मुलाला पगार हा त्याच्या इमॅजिनेशनच्या बाहेर पडतो. कारण तो प्राध्यापक ज्यावेळेला एखाद्या मुलाला रेकमेंड करतो ना, त्याची जी व्हॅल्यू असते ती अत्यंत वरची असते. त्यामुळे त्यांनी जो मुद्दा मांडला ना आता, की विद्यापीठ आणि उद्योग हा जो एकत्र झाला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आणि ते तेव्हा होईल ज्यावेळेला आपल्याकडे अकॅडमिक्सला प्रचंड चांगली मोठी किंमत दिली जाईल. शेवटच्या टप्प्यावर येताना मला जे काही गोष्टी महत्वाच्या सांगाव्याशा वाटतात ती म्हणजे स्पर्धा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तुम्ही स्पर्धा नसेल ना तर तुम्ही वाढू नाही शकत. त्यामुळे तुम्ही हा विचार आपण करू नाही शकत की नाही काही जरी झालं तरी पण आपण करू, आपल्याकडून होईल, ते आपण असेच तगून जाऊ. बिलीव्ह करा, आता तो काळ गेलेला आहे. मला प्रचंड स्पर्धा आहे, मलाही प्रचंड स्पर्धा आहे. आणि ती स्पर्धा आहे म्हणून मी जरी आता मगाशी जो तुम्हाला प्रवास सांगितला तो प्रवास याच्यासाठी होता, हे एवढं सगळं करूनही मला आता पुन्हा इथे बोलावं लागतंय. त्यामुळे मला इथे आराम नाही, प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे तो सतत पळत राहायचे, सतत नवीन करत राहायचे. आणि जो तो माणूस करणार नाही तो माणूस 100% उद्याच्या जगात टिकणार नाही, हे अगदी खात्रीशीर आहे. माझी जे इथले उद्योजक आहेत त्यांना सर्वांना एक विनंती आहे की आपण ज्या वेळेला पैसा कमवतो यावेळेला आपल्यामध्ये एक जिद्द असते, प्रत्येकाला एक काहीतरी करा. बऱ्याचदा अपयश आहे. म्हणजे मी मागे बऱ्याचदा बोललोय, आजही तुम्हाला बोललो की आत्ता मला बोलवलं कारण थोडंसं ते पुस्तक चाललंय किंवा उद्योग म्हणून तुम्हाला असं वाटतं की मी बोलावं. मलाही वाटतंय की माझे मतं व्यक्त करावी. आणि इतकी चांगली जेव्हा मंडळी इथं असतील, जे उद्योजक आहेत त्यांना मला जी इंडस्ट्री 4.0 आणि 5 बद्दल वाटतंय ते मी सांगावं असं मला वाटलं आणि म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. पण उद्योजकाचा प्रवास तेवढा म्हणावा असा सोपा नसतो. जो आपल्याला आत्ता समजा मी बोलतो, इथल्या अनेक मुलांना वाटू शकतो मी पण एक दिवस इथे भाषण करेन.
पण बिलीव्ह मी, तो उद्योजकांचा प्रवास एवढा सोपा नसतो. वि स खांडेकरांच्या अमृतवेल मधल्या काही ओळी मी सांगतो आणि माझ्या भाषणाच्या शेवटाकडे येतो. त्यामुळे ज्यांना उद्योजक व्हायचंय त्यांनी फक्त ते ग्लॅमर बघून, तो पैसा बघून उद्योगात येऊ नका. तुम्हाला त्याच्यामधले धोके ओळखा, तुम्ही त्यातले त्रास ओळखा, तुम्ही त्याच्यामध्ये असलेला स्पर्धा ओळखा आणि नंतर तुम्ही या. तुम्ही एक युनिक गोष्ट घेऊन या आणि तुम्ही बिलीव्ह करा, माझ्यावरती विश्वास ठेवा. जर का तुमच्याकडे ती युनिकनेस असेल, तुमच्याकडे जर का ती प्रामाणिकपणा असेल, त्याच्यासोबत तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाशी निगडीत ठाम प्लॅनिंग असेल, तर आपण 5व्या औद्योगिक क्रांतीमध्ये आणि अजून 100 वर्षानंतरही कोल्हापूर जगात भारी असं ठामपणे म्हणू शकतो. वि स खांडेकर एका त्यांच्या वाक्यामध्ये म्हणतात, त्यांच्या अमृतवेल नावाच्या कादंबरीमध्ये म्हणतात, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य आलेला नाही. मानवाचं मन हे केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदान लाभलं आहे. पण काय भविष्य होतं पुढे काय ते दूरदृष्टी मी तुम्हाला सांगतो. उद्योजकाकडे ती दूरदृष्टी पाहिजे, विद्यार्थ्यांकडे ती दूरदृष्टी पाहिजे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं आणि ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. यश अपयश चालू आहे, यश अपयश चालू आहे. आज मी आहे, उद्या अजून काहीतरी होईल, परवा मी पुन्हा नव्याने उभं राहील. आणि हे मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो ना, तो त्याच्यामुळे येतो. हा जो मनुष्य आहे त्याच्या उद्योजक टाका, तुमच्या लक्षात येईल काय आहे. आणि त्याच्या पुढे जेव्हा उद्योजक म्हणून मी म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की आपण फक्त संपत्ती उपभोगण्यासाठी बऱ्याच उद्योजक होतो. बऱ्याच जणांचं जे ध्येय असतं उद्योजक बनण्याचं, ते संपत्ती उपभोगण्यासाठी ध्येय असतं. पण तुम्ही जर मोठी लोक आत्ताची बघितली ना, तर ती साधारणपणे नंतर वयाच्या उतारवयात ती सगळी संपत्ती दान करतात. आणि त्याचं कारण काय, कारण त्यांना समाधान हवं. पैसा हा तुमच्याकडे हवा, पैशाने तुम्हाला आनंद मिळतो, तुमचा आजार पण नीट होतो, तुम्ही दुसऱ्यावरती पारतंत्र्यात जात नाही, तुम्ही गुलामगिरीत जात नाही. पण उद्योजकांनी पर्टिक्युलरली मला असं वाटतं की ते फक्त संपत्ती उपभोगण्यासाठी मोठं होऊ नये, तर ती लोकांकडे आपल्याकडे आली आहे ती वाटण्यासाठी मोठं व्हावं. आणि त्याच्यासाठी माझे एक मराठीमधले एक फार आवडते कवी आहेत, प्राध्यापक अशोक बागवे. अशोक बागवेंची एक कविता आहे, फार चांगली कविता आहे. आणि ती कविता अशी आहे की फुलांचा गंध घे रे तू, फुलांचा गंध घे रे तू, नभांचा छंद हो रे तू. फुलांचा गंध घे रे तू, नभांचा छंद घे रे तू. कुणाचे दुःख झेलावे, कुणाची खंत घे रे तू. तुझ्या डोळ्यात पाण्याला, तुझ्या डोळ्यात पाण्याला, तुझ्या ओठात गाण्याला जराशी आर्तता यावी, जराशी आर्तता यावी असा जलवंत हो रे. या कोल्हापूरच्या मातीत त्या राधारंगीमुळे पाणी आलं आणि त्याच्यामुळे या कोल्हापूरची प्रगती झाली. मला असं वाटतं आपल्या इथल्या उद्योजकांनी ते जलवंत व्हायला पाहिजे. जिथं ते शक्य असेल तिथं तुम्ही लायब्ररीज उभा. प्रत्येकाला समाजसेवा करण्याची व्याख्या वेगळी असते. माझी ती व्याख्या लायब्ररी पासून सुरू होते आणि ती लायब्ररीला संपते. कदाचित माझ्या आयुष्याचं ध्येय हे लायब्ररी बनवून असावं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की जे जे उद्योजकांना लायब्ररीज बनवाव्याशा वाटतात त्यांनी त्या लायब्ररीज प्लीज बनवा. तुम्हाला जे वाटत असेल त्याच्यासाठी, तुम्हाला तांत्रिक मदत हवी, तुम्हाला त्याच्यासाठी अजून काही डिझाईनची मदत हवी, तुम्हाला त्याचा एरिया लोकेट करण्यासाठी काही मदत हवी, तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काही अत्याधुनिक जगातल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती हवी, तर आमच्याकडे जे लेक्सरीड फाउंडेशन आहे तिथून आम्ही तुम्हाला ती सगळी मदत फुकट करू. डोंट वॉन्ट आम्हाला त्याच्यातून 1 रुपया नको. आणि हे याच्यासाठी करतोय कारण आपल्याला जलवंत व्हायचं. आज आपण जाऊ, पण हे जे पुस्तक, कदाचित हे जे गोष्ट पैशांवरचे पुस्तक आले ना, ते माझ्या नंतरही ते इमॉर्टल झाले. इट्स अ क्रिएशन ऑफ नॉलेज. मला असं वाटतं ते आपण आपल्या पुढच्या पिढीकडे काय सोपवायला पाहिजे, तर मला असं वाटतं ते पुढच्या पिढीकडे ते नॉलेज क्रिएट करून ते आपण सोपवायला पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. बाकीचे लोक करतील नाही करतील माहिती नाही, काळ कसा येईल माहिती नाही. मी कोणाच्या विरोधात नाही, मी कोणाच्या सोबत नाही, मी फक्त आणि फक्त उद्याच्या सोबत आहे, माझ्या भविष्याच्या सोबत आहे, त्या मुलांच्या सोबत आहे. तुम्ही इतका वेळ इतका
बराचसा वेळ माझं बोलणं ऐकलं. मला याची पूर्ण कल्पना आहे की मी जसं अगोदरच म्हटलं तसं भाषणांनी काही बदलत नसतं, पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की इथून गेल्यानंतर जर का मी बोलण्यातल्या 1% भागावरती जरी कुठे काम झालं, एखादी लायब्ररी जरी उभी राहिली, मला असं वाटतं ते खूप मोठं काम असेल. आणि त्या फक्त एका ध्येयाने मी इथं आलो होतो. सर्व मुलांना भेटून मला खूप आनंद झाला आणि ते ह्याच्यासाठी म्हणतोय की हल्ली अशा भाषणांच्या कार्यक्रमाला लोक जमतात, ह्याचं मला फार आश्चर्य वाटते. कोल्हापूरची ती माती आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझं नमन आणि आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.